माहुली वाशी रेणुका माझी नवसाला पावनी आई माझी नवसाला पावनी नवसाला पावनी माझ्या आकेला धावली नवसाला पावनी माझ्या आकेला धावली माहुली वाशी रेणुका माझी नवसाला पावनी आई माझी नवसाला पावनी
माता बरकत श्यामा माधवी वंशावली कटाक्षर कल्याणी कदंब भवानी जय माता नगरय जय वस्त्रकृते तुल संगीत रसिके जय लीलाष्टके जन्माद्यस्य यतोन्मयादितरतश्चार्थे प्रतिदिनस्वरा तेने ब्रह्महृदयादिकवयोर्नियन्द्रियच्छवयः तेजो वारिप्रदायषागणमयोवेत्तस्य सर्वज्ञः धाम्ना स्वेन सदा निरस्तभूतं सत्यं परं धीमहि धर्मः प्रोज्झितकैतवोत्तमनिर्मत्सराणां सदा वेदं वास्तवमत्रवस्तु शरदं तापत्रयं श्रीमद्भागवते महापुण्यकृते किं वा परमेश्वरः सत्यो नृत्यवरुध्यते प्रजुविश्वशुभविस्तक्षणः निगमकल्पतरुर्वेदमुखमुखादनुगतवसंयुतं पिबत भागवतं रसमालयं रसिका द्विभावुकाः यं प्रव्रजन्तमनुवेदमवेदवृत्तं द्वैपायनो विरहकादराजभाव पुत्रेति तन्मयतया परमो विनीतो तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः मनोजवं मानतुल्यवेदं पितृव्यं बुद्धिमतां वातात्मजं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नारायणं नमस्कृत्य नरं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयन्ती कृष्ण भगवान की बादरागते श्रोतुमिच्छामहे वयं हरिर्यथाग्रप्रतिग्राहग्रस्तममुच्यत तत्कथा सुमहत्पुण्यं धन्यं स्वस्त्ययं शिवं यत्र यत्रोत्तमश्लोको भगवान् गीयते हरि तृतीय सप्तमस्कंद पूर्ण तिसऱ्या दिवशीपर्यंत सप्तमस्कंदापर्यंत कथा झालेली असते सप्तमस्कंदामध्ये आपण नरहरी अवताराची कथा काल ऐकली आता अष्टमस्कंद पासून आपल्याला दशमस्कंदापर्यंत जायचं आहे अष्टमस्कंदात मन्वंतरी शांतकथा भगवंताच्या वेगवेगळ्या मन्वंतरातल्या कथा किंवा काही मन्वंतरातल्या कथा असं या अष्टमस्कंदामध्ये आहेत वेगवेगळ्या भगवंताच्या अवतारातल्या कथा त्यात भगवंताने हरिनामाचा एक अवतार धारण केलेला आहे भगवंताला जे हरिनाम पडलं हरी म्हणजे काय जो दुःख हरण करतो त्याला हरी म्हणतात तर तो भगवंताने अवतार धारण केला हरिरित्या हा हरिनामाचा अवतार धारण करून त्यांनी भगवंतांनी गजेंद्राचा उद्धार केला गजेंद्राला मोक्ष दिला असं शुकाचार्याने सांगितल्यानंतर राजाला एकदम जिज्ञासा निर्माण झाली राजानं सांगितलं की मला त्या गजेंद्राची गोष्ट सांगा कथा सांगा गजपती ग्राहकग्रस्त म्हणून उच्चत मी ऐकली आहे अर्धवट पण पूर्ण मला माहित नाही त्यामुळे मला ती कथा सांगा कारण भगवंताची एखादी छोटीशी कथा सुद्धा मोठी कथा असं नाही छोटीशी कथा सुद्धा अत्यंत धन्य करणारी असते माणसाला म्हणजे तत्कथा महत् पुण्यम धन्यम स्वस्त्ययनम शुभम त्या कथेचे सगळे विशेषण लावले ती कथा कशी असते धन्य असते ती स्वस्त्ययन आहे म्हणजे कल्याण करणारी आहे आणि शुभ आहे तत्र श्लोक हा भगवान गीते आणि ज्या ज्या ठिकाणी भगवंताचं वर्णन होतं ती कथा ही अत्यंत मनुष्याला कल्याण करणारी आहे म्हणून मला ती कथा सांगा अशी प्रार्थना परीक्षित राजाने केल्यानंतर भगवान शुकाचार्यांनी गजेंद्र मोक्ष सांगायला सुरुवात केली राजा त्रिकुट नावाचा पर्वत होता त्या त्रिकुट पर्वतावर अत्यंत सुंदर असं निसर्गाचं वरदान होतं तिथं एक हत्तीचा कळप राहत होता हत्तीच्या कळपाचा जो राजा त्याला गजेंद्र असं म्हणतात त्याचं नाव नाही आहे गजेंद्र गजेंद्र शब्दाचा अर्थ गजाना इंद्रहा गजेंद्र हत्तीचा राजा त्या कळपाचा तो प्रमुख होता आणि आपल्या कळपाची सगळी देखभाल करत असे आणि देखभाल करत असताना त्या
त्रिकुट पर्वतावर अत्यंत सुंदर अशी स्थिती होती. पाणी भरपूर होतं, सगळे फळं मिळत होते, गवत मिळत होतं, काय पाहिजे हत्तींना जे जे लागतं ते सगळं मिळत होतं. पण असं काय आहे की असा खूप दिवस काळ चांगला गेला असताना माणसाचा काळ कधी बदलेल काय सांगता येत नाही. तसं त्या पर्वतावर अवर्षण पडलं आणि जवळपास 12 वर्ष त्याच्या त्या ठिकाणी पाऊसच पडला नाही, दुष्काळ पडला 12 वर्ष. आणि 12 वर्ष दुष्काळ पडल्यामुळं अर्थातच त्यांना पाणी प्यायला सुद्धा थेट मिळाला नाही. तिथं काही खायला राहिलं नाही. तिथली सगळी जी काही शोभा होती निसर्गाची ती सगळी शोभा उडून गेल्यासारखी झाली. आणि त्यामुळं गजेंद्राला आपल्या कल्पाच्या संरक्षणार्थ म्हणून ते सोडून द्यावं लागला. त्रिकुट पर्वत सोडून द्यावा लागला आणि त्रिकुट पर्वत सोडून पाण्याच्या शोधात तो निघाला. निघता 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 भागवतकारांचं सांगतात की कैक दिवस कैक महिने हे पाण्याच्या शोधात होते, त्यांना पाणीच भेटलं नाही. आणि मग एका ठिकाणी त्यांना एकदम तुषारती केलं. तहान खूप लागलेली, खूप दिवसाचं पाणी मिळालेलं नाही, बघा काय अवस्था असेल. आणि एका ठिकाणी मस्त सरोवर त्याला सापडलं आणि ते सरोवर भेटलं. ते सगळे अत्यंत तुषारतीत झालेले तहानलेले सगळे हत्ती ते सगळे पाण्यामध्ये गेले, भरपूर पाणी पिलं. पाणी पिल्यानंतर पोटभर काही दिवसानंतर पाणी पिल्यानंतर मग त्यांना आता वाटलं पाण्यामध्ये आपण खेळावं. हत्तीला पाण्यात खेळायला फार आवडतं. मग हत्ती सगळे पाण्यामध्ये खेळायला लागले. खेळता खेळता किती दिवस गेले, काही दिवस गेले, याच्यात ते भरपूर दिवस घेतले. म्हणजे नुसतं आनंदामध्ये त्यांनी हे घेतलं. कारण हत्ती ही जी योनी आहे या योनीचं वैशिष्ट्य काय आहे तर सर्वात जड योनी हत्ती आणि सर्वात भोगासक्त योनी जर कोणती असेल ती हत्ती. मदासक्त मदोन्मत्त जर कोण होत असेल तर तो हत्ती होतो. त्यामुळे मदोन्मत्त हत्तीचं हे वर्णन आहे. तर ते पाणी खेळायला लागले. खेळता खेळता काही खूप दिवस गेले आणि इतक्यामध्ये नेमकं अजमालेला भगवंताच्या मायेने त्या हत्तीचा म्हणजे त्या गजेंद्राचा पाय एका मगनाने पकडला. बली असा यदृच्छेन व्यसनं नतो गजो यथा बलं सोति बलो विचक्रमे. यदृच्छ व्यसन आलं, अचानक संकट आलं त्या मकराच्या रूपानं आणि ते मकर त्याला खाली खाली उडायला लागलं. त्या हत्तीला उडायला लागलं. हत्तीने आपली ताकद लावली पण ते मकर जे होतं ते हत्तीपेक्षा बलवान. एक तर त्याला स्थानाचं बल आहे. हत्ती पाण्यामध्ये तेवढा बलवान नसतो जेवढा बलवान मकर असतो. पण हत्तीचं बळ खूप कमी पडायला लागलं. तर अजमालेला म्हटलं भगवंतांनी, भगवंताचीच माया असल्यामुळं याची शक्ती कमी पडायला लागली. आणि याची शक्ती कमी पडत असताना याला वर काढण्याचा प्रयत्न त्याच्या हत्तीने इतर सगळ्या लोकांनी करायला सुरुवात केली. पण पार्थिग्रहास्तार युतुंडच्या आशेकन पण ते त्याला काय वर काढू शकले नाही. म्हणजे सगळ्यांनी प्रयत्न केला. आता हत्तींचं काही कमी बळ असतं का? पण माणसाचा काळ बदलला किंवा संकट जर आलं तर तुम्ही कितीही बलवान असाल त्या काळापुढे तुमचं बल काही चालत नाही. हे त्याचं उत्तर आहे. प्रयत्न केला त्यांनी खूप, त्याला ते काढू शकले नाही. शेवटी एक 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 करून सोडून द्यायला लागला त्याला. जसं माणूस आजारी पडले की कसं सगळे सुरुवातीला पहिले 2 दिवस सगळे येतात की नाही, आजारी पडलं ही कथा गजेंद्र म्हणजे कोणाचा विचार केला तर डोंगरे महाराज फार छान सांगत असत. गजेंद्राची कथा म्हणजे आपली सगळ्यांची कथा म्हणायची. जोपर्यंत बळ आहे तोपर्यंत आपण काय भोगासक्त असतो, भोगामध्ये राहतो आहे की नाही. आणि एकदा आजारी पडायला लागलो की सुरुवातीला लोक औषध पाणी करतात, शुश्रूषा करतात, सगळं करतात. आणि एकदा का असं लक्षात आलं का हे काही उठत नाही याच्यातून किंवा स्वतःचं पोरगं सुद्धा म्हणतं मला काही सुट्टी नाहीये, काही झालं तर मला कळवा, मी नंतर येईन. ही मनुष्याची अवस्था आहे. तो मकर म्हणजे काळ आणि गजेंद्र म्हणजे भोगासक्त जीव आहे. काळाच्या पाशामध्ये एकदा भोगासक्त जीव अडकला की मग त्या जीवाला वाचवायला कोणी येत नाही. ही गजेंद्राच्या कथेचं सर्वात तात्पर्य सांगतो तुम्हाला. किती पण आणि मग त्यावेळेस तो जीव आणि तो काळ या दोघांचं भांडण चालतं.
काय होतं, यात जिंकतो कोण, तर काय जिंकतो. तसं इथं झालं गजेंद्राचं. आणि त्या आता सगळे हत्ती होते ते काही होते ते सगळे सोडून गेले, हत्तीने वगैरे गेले होते ते सगळे सोडून गेले. एकटा गजेंद्र उरला, एकटा गजेंद्र आणि ते मकर, या दोघांचं भांडण चाललं. भागवतकर म्हणतात नियुद्धितो रेवम आणि अनिंद्र कयो विकर्षतो रंतरतो बहिर्पितः समाज सहस्रम व्यगमन महीपते. राजा या दोघांचं जे एकमेकांचं युद्ध चाललं, या युद्धामध्ये हजारो वर्ष गेले, कई वर्ष तुम्ही एकमेकांना वाटायला लागले. आणि या 1000 वर्षात झालं काय, तर हत्तीचं बळ आता प्रत्यक्षाने कमी व्हायला लागलं. मनोबलो जसा कालेन दीर्घेण महानुभूत वेगा. दीर्घ काळ झाल्यामुळं त्या हत्तीचं सगळं मनही दुर्बल झालं, बळ दुर्बल झालं आणि त्याची जे आत्मविश्वास त्याचा तो सगळा त्याच्या लक्षात आलं आता आपण यातून सुटत नाही. आणि मनुष्याची अशी ज्यावेळेस अवस्था येते, पूर्ण पाषाण ज्यावेळेस तो जातो, तेव्हा मनुष्य आपल्या जीवनाचा हिशोब पाडायला लागतो. हे लक्षात ठेवा. मनुष्य म्हणजे जीवात्मा, कोणी असो, जो जीवात्मा आहे अंतरात पडलं की मग त्याला आठवायला काय आपण कोणाशी कसं वागलो, काय वागलो, ते वागायला पाहिजे होतं का नाही, मग ते सगळं सगळं आठवायला लागतं. उपनिषदामध्ये असं म्हटलंय की जर आयुष्यभर वाईट वागलेला असेल एखादा माणूस, तो जेव्हा अंतरावर पडतो त्यावेळेस पण त्याला आपल्या केलेल्या चुकांचा पश्चाताप व्हायला लागतो. तो विचार करतो की मग हम साधूना करवत किंवा हम पापम अकर्मविती. मी साधू का नाही वागलो, म्हणजे सज्जन पद्धतीने का नाही वागलो, सज्जनाच्या पद्धतीने वागलो असतो तर आज ही वेळ आली नसते. कारण माणसाचं कसं आहे, इतर सगळ्यांना धोका देतो, पण स्वतःला धोका देतात ना, हे लक्षात घ्या. मनुष्याचा जे काही धर्मकर्म होतं त्या सगळ्या धर्मकर्माचं साक्षी हे सगळे अहश्च देऊश्च उभेच संधे, दिवस रात्र दोन्ही काळच्या संध्याकाळ, हे सगळं मनुष्याच्या साक्षी. वायू, अग्नी, सूर्य, चंद्र हे सगळे माणसाच्या कर्माचे साक्षी आहे. पण माणूस यांना चुकून तर काही काम करू शकत नाही, लक्षात ठेवा. आणि यापेक्षा प्रबळ साक्षी कोण असेल तर ईश्वर सर्वभूताना हृदयशे विरुद्ध. भगवद्गीतेत काय म्हटलंय, मनुष्याच्या अंतःकरणात ईश्वरच राहतो, भ्रामरी सर्वभूताने अंतःकरणाने माया त्याला फिरवतो. साक्षी रूपाने कोण असतो, आत्मा असतो, परमात्मा असतो. तर तुम्ही किती कोणाला किती लपून काम करावं, किती लपवा, ते लपवलेलं काम परमात्म्यापर्यंत जातच जात. उपनिषदेत एक सुंदर गोष्ट आहे. एक लहान मुलगा होता, ऋषिकुमार होता. तो एका गुरुंकडे गेला, मनामध्ये आश्रमामध्ये गेला आणि गुरुंना जाऊन शरण गेला, नमस्कार केला. मला महाराज मला ब्रह्मज्ञान शिकवा म्हणाला. आता उपनिषदाच्या काही लोकांची शिकवण्याची पद्धती भिन्न होती, त्याचा तात्पर्य करणे अवघड आहे. ते कधी कसं 1 तास 2 तास लेक्चर दिलं किंवा व्याख्यान दिलं, काढा नोट्स, असं शिकवण्याची पद्धत नव्हती. प्रत्येक गोष्ट प्रॅक्टिकल शिकवायची. जसं ते पोरगं म्हणलं मला ब्रह्मज्ञान शिकवा, तसं त्या गुरुंनी काय केलं, एक कबूतर आणला आणि तो कबूतर त्या मुलाच्या हातात दिला आणि त्याला सांगितलं, म्हणजे जा तुला कोणी मारणार अशा ठिकाणी याला घेऊन मारून मला पण देऊ दे, याचा वध करायचं तुला, पण अशा ठिकाणी न्यायचं की तुला कोणी मारणार नाही. तो बोलला ठीक आहे. वरवर पाहता त्याला काम खूप सोपं वाटलं, साधं वाटलं, कोणी पाहणार नाही तिथं जायचंय. त्याला असं वाटलं की आपण सध्या आश्रमात आहोत, इथं सगळे लहान मुलं वगैरे खेळतात, गुरुकुलातले विद्यार्थी वगैरे आहेत, यांच्या समोर मारायचं नाही असं सुरुवातीला त्याला वाटलं. तो आश्रमाच्या बाहेर आला आणि त्याने विचार केला की आता इथं मारू. तेव्हा एकदम त्याला तिथं चिमण्यांचा चिवचिवाट निर्माण, एकदम त्याच्या लक्षात आलं कोणी पाहायचं नाहीये. म्हणजे आता पशु प्राणी आले
पक्षांनी पाहिजे नाही जे लक्ष झालं, झाडांनी पाहिजे नाही लक्ष झालं, तो ते सगळं सोडून गेला आणि तिथून जाऊन तो वाळवंटात गेला. म्हणजे इथं पक्षाचा किलबिलाट नाहीये, झाडं नाही, काही नाही, काही नाही, अशा ठिकाणी तो गेला किलबिलाट नसलेल्या आणि एक तास वाळवंटामध्ये आणि त्या मारायचा त्याचा ते दाबायचा घेतला कबुतराचा. पण तितक्यात त्याच्या लक्षात आलं वर बसलेला सूर्य आपल्याला पाहतोय. हे कोणी पाहिजे नाही म्हणजे सूर्याला पण पाहिजे नाही ना, एवढा ढगळीत वर सूर्य एवढा पाहतोय. मला हे फक्त प्रकाशात होणं शक्यच नाही. मला रात्रीची वाट पाहिजे, मला रात्रीची वाट पाहिजे. रात्री त्याच्या लक्षात आलं की दिवा पाहतोय आपल्याला, अगदी पाहतोय. म्हणून त्याला दिवा शांत केला. दिवा शांत करून आपल्या खोलीमध्ये एकटा बसला आणि त्याला आता मारणार. तितक्यात वाऱ्याची झुळूक आहे. त्याच्या लक्षात आलं की वायू आपल्याला पाहायला लागला. म्हणून त्यानं दार बंद केली. दार बंद केले, दिवा बंद केला, सगळं बंद केलं, अंधार केला आणि आता ते दोघंच कबूतर आणि तो मुलगा आणि त्या कबुतराला तो मारणार. तितक्यात त्याच्या लक्षात आलं की आपल्याला हा कबूतर पाहायला ना, कोणी पाहिलं नाही, तो कबूतरी आलाच की. हे वाक्य फार सोपं आहे, पण त्याचे जितका तुम्ही सूक्ष्म विचार करावा तसं त्याला लक्षात आलं की हा कबूतर पाहतोय. पण त्यानं त्याच्या वेळेमध्ये गेले पुन्हा मारायचा विचार केला तेव्हा त्याच्या अजूनही लक्षात आलं की आपण स्वतः पाहतोय. कोणीमध्ये आपण पण येतो, आपणही पाहिजे नाहीये, कोणीच पाहणार नाही. अशा ठिकाणी जाऊन जर आपल्याला जर करतं तर आपण आलो की नाही. म्हणून त्याला स्वतःचे डोळे मिटले. आता पहा, होईल तेवढं त्याला सगळे प्रयत्न केले आणि तरी सुद्धा त्याला असं वाटतं की मी मारत असताना मला कोणतरी पाहत आहे. ईश्वर सरळ बोलताना वृद्धेश्वर कृष्ण. शेवटी तो तसाच थांबला. रात्रभर थांबला. सकाळ उठे तो कबूतर घेतला. तसा तो कबूतर घेऊन तो गुरुकडे आला. गुरुच्या जवळ ठेवला, नमस्कार केला. महाराज तुम्ही म्हणलात याला कोणी पाहणार नाही, पण मला अशी एकही जागा दिसली नाही की जिथं कोणी नाहीये. शेवटी मला असं वाटलं, म्हणला मी एवढं सगळं केलं, याचे डोळे बंद केले, माझे डोळे बंद केले, दिवा बंद केला, दारं बंद केले, खिडक्या बंद केल्या, सगळं बंद केलं मला, पण तरी मला असं वाटलं की मला कोणतरी बघत आहे आणि माझ्या आत बसून कोणतरी माझ्याकडे लक्ष ठेवत आहे आणि कोणतरी मला मारत आहे. माझ्या लक्षात आलं पडाला. गुरुजी म्हणजे तुला ब्रह्मज्ञान झालं. हे ब्रह्मज्ञान दुसरं काय? हृदयामध्ये असलेला परमात्मा आपल्याला सगळीकडे पाहतो. हे ज्या क्षणी तुम्हाला लक्ष देतं का त्या क्षणी ब्रह्मज्ञान साक्षात सगळं होतं. आपण ते विसरतो. गोंधळलेला महाराज काय म्हणायचे की ते राम आहे ना, तो रामाची नुसती मूर्ती असं समजू नका तुम्ही. राम साक्षात आपल्याला पाहतोय असं समजा. म्हणून तर गोंधळलेल्या महाराजांची जशी भूमिका असल्यामुळे महाराज जेव्हा गोंधळ सोडू लागले त्यावेळेस रामाच्या मूर्तीतून अश्रू आले अशी कथा आहे. महाराज गोंधळ सोडून निघाले होते, शेवटी मूर्तीतून अश्रू आले आणि म्हणून महाराज थांबले. ते इतकं जिवंतपणा त्या मूर्तीमध्ये जो येतो तो कोणाच्यामुळे येतो? मूर्तीमुळे येत नाही, तुमच्यामुळे येतो. तुमची जशी भावना असेल त्या मूर्तीकडे बांधली तसं त्या मूर्तीतून रूप होतं. आपल्याला लक्षात येत नाही की आपण म्हणतो, गप्पा खूप मारतो परमात्मा सगळीकडे वगैरे वगैरे, पण वागताना वागत नाही. आणि मग हे न वागलं की काय होतं की शेवटी एकटाच राहावं लागतं ना. गजेंद्र सारखं, गजेंद्रची कथा काय सांगते? विमशो यदृच्छया अत्यंत विमश झाला आणि तो आपल्या जीवनाचं सगळं पाहायला लागला आणि मग त्याच्या लक्षात आलं की मी काय केलं, माझं संपूर्ण जीवन जे आहे ते भोगामध्ये लावलं. आता या संपूर्ण संकटात तुम्हाला सोडवायला कोण जर असेल तर एकमेव परमात्मा असं त्याच्या लक्षात आलं. त्या गजेंद्राला तरी मागच्या जन्मात पुण्य होतं हे लक्षात ठेवा. माणसांना हे सुद्धा लक्षात येत नाही, शेवटच्या क्षणी सुद्धा लक्षात येत नाही.
गजेंद्रला बिचारा मागच्या जन्मात हे पुण्य होतं, ज्याला शरण गेल्यानंतर तो परमात्मा आपल्याला मोकळा सोडणार नाही असं त्याच्या लक्षात आलं. भीतम प्रपन्नम परिपात भयात मृत्यू प्रदावर तरणतनीमही असा त्याने विचार केला की मृत्यू सुद्धा त्याला घाबरतो, त्या परमात्म्याला आपण शरण जावं असं त्याच्या लक्षात आलं. ही बुद्धी त्याला का झाली? भागवत प्राजन्मन जनुशिक्षितम, मागच्या जन्मामध्ये त्याचं जे पुण्य होती त्या पुण्याचा प्रभाव म्हणून शेवटच्या क्षणी बुद्धी झाली. नाहीतर चांगल्या माणसाला बुद्धी होत नाही, हे लक्षात ठेवा. मनुष्याचा मृत्यूचा क्षण जो आहे तो कधीही सांगता येत नाही, आणि त्या क्षणी जर परमात्म्याचं नाव आलं तर त्याच्या इतका भाग्यवान कोणी नाही. पण किती आयुष्यभर तुम्ही घरात ते येत नाही, त्याला फार पुण्य लागतं. गजेंद्रला मागच्या जन्माचं पुण्य होतं बिचाराला, आणि म्हणून त्याने विचार केला, बुद्धीने विचार केला, एव व्यवस्था बुद्ध्या समाजाय मनोवृत्ती जजाम परमं जाप्यम प्राजन्मन ननुशिक्षितम. अशा प्रकारे त्याने विचार केला की आता या पूर्ण मृत्यूपासून आपल्याला सोडवायला एकमेव परमात्माचे आणि मृत्यूपासून सोडवायचं. मृत्यू म्हणजे जन्म मृत्यूच्या संसारातून सुटायचं असं जर ठरवलं, या ह्याच्यातून सुटायचं त्याने ठरवलं. मकराच्या पाशातून सुटायचं नाही, काय होईल देण्याचं, पण किती दिवस करणार असा विचार करून त्यानं जन्म मृत्यूच्या संसारातून सुटायचा विचार करून त्यानं गजेंद्रानं भगवंताची स्तुती केली. ओम नमो भगवते तस्मै यत एतत् चिदात्मकं पुरुषायाति बीजाय परेशायापि धीमहि. हे परमात्मा तुझ्यापासून हे संपूर्ण जगत उत्पन्न होतं म्हणाले. यथा एतत् चिदात्मकं, हे संपूर्ण जगत तुझ्या स्वरूपातलं आहे, तुला मी नमस्कार करतो वगैरे वगैरे स्तुती केली. आणि मला मिळालेलं जे आयुष्य आहे ते आयुष्य मी वाया घालवलं याची खंत गजेंद्राने तोडून दाखवली. प्रायश्चित्त तरी वाटलं पाहिजे, माणसाला पश्चाताप तरी वाटला पाहिजे, पण माणसाला पश्चातापही वाटत नाही. गजेंद्राला जो वाटला, गजेंद्राला काय शिकायचं तर किमान हे शिकलं पाहिजे. आयुष्याच्या कुठल्या तरी क्षणी असं वाटलं पाहिजे की भगवंताने आपल्याला एवढा सुंदर देह दिला, काय उपयोग केला आपण देहाचा, कशामध्ये दिला? भगवंताला मनुष्य जन्मल्यानंतर आनंद झाला असं भागवत काय म्हणतात. सगळ्या शास्त्र पुराणात सांगितलं की इतर प्राणी शक्ती निर्माण होऊन सुद्धा तेवढा भगवंत संतुष्ट झाला नाही जेवढा मनुष्य जन्मल्यानंतर संतुष्ट झाला. तर तो मनुष्य कशामुळे संतुष्ट झाला? याचं कारण मनुष्याला ब्रह्मज्ञान होण्याची योग्यता आहे, आपल्या मूळ कारणाकडे जाण्याची योग्यता आहे, परमात्म्याकडे जाण्याची शक्ती दिल्या ठिकाणी शास्त्र जे आहे ते काही पशूंना नाही, शास्त्र माणसाला आहे. पण तरी मनुष्याला आपलं संपूर्ण आयुष्य आपण त्या शास्त्रासारखं वागत नाही, भोगामध्ये आसक्त होतो. मनुष्याला त्याचा पश्चाताप होतो, हे फार मोठं आहे, दुःख दिलंय. पश्चाताप झाला तरी सुद्धा परमात्मा तुम्हाला, तुम्ही असाल तिथून तुम्हाला वर गेलो. मी तुम्हाला सांगतो, कितीही वाईट अवस्था तुमची असली आणि कितीही खालच्या पातळीवर तुम्ही असला, जर तुम्हाला खरोखर मनातून पश्चाताप झाला असेल तर परमात्मा त्या क्षणापासून तुमचा उद्धार करतो. आजोबांनी जाहले सगळे वाम, काय जे झालं ते झालं असेल की नाही, पण त्याच्यानंतर तर एकदा शरण गेलं पाहिजे. जसं गजेंद्राने ते केलं आणि तो शरण गेला आणि त्याला भगवंताला प्रार्थना केली की मला आता या जन्ममरणाच्या चक्रात टाकू नकोस. आणि शेवटी प्रार्थना करून त्याने काय केलं, आपल्या सोडलेलं एक कमळ तोडलं आणि शेवटच्या क्षणी, ज्या क्षणी तो मगर त्याला आता खाली ओढायला लागला, हे सगळं करत असताना पाय हळूहळू खाली जातोय, एकीकडे तो स्तुती करतोय, एकीकडे तो खाली 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 लुटतोय. आणि शेवटच्या क्षणी काय पुन्हा पूर्णपणे असं झाल्यानंतर त्याला ते एक कमळ तिथं तोडलं आपल्या सोडलेलं आणि वैकुंठाच्या दिशेने फेकून मोठ्याने त्याला शेवटची एकदा हाक मारली, नारायण अखिल गुरु भगवन नमस्ते. अखिल गुरु परमात्मा तुला नमस्कार असो असं म्हणून नारायणाकडे ते कमळ फेकून दिलं. आणि जसं नारायणाकडे ते कमळ फेकलं तसं परमात्मा ते कमळ खाली येण्याचा तिथं प्रगट झालं.
द्रौपदी यांनी इतक्या आर्ततेने हाक मारली की ते नारायण अखिल गुरु भगवन नमस्ते हे असं त्याला म्हटलं की भागवतकार म्हणतात तो वीक्षित पीडित म्हणजे सहसावतीर्य संग्राहमाश कृपयोज्जहार भगवंत कृपापूर्वक आला आणि ते कमळ खाली पडलं तर आपल्या मस्तकावर घेतलं म्हणजे परमात्म्याला भक्ताला फेकलेलं कमळाची सुद्धा किती किंमत आहे बघा ते फेकलेलं कमळ खाली पडू दिलं परमात्म्याला उच्च ग्राहक पुकार संपक्षता सगळे लोक पाहत असताना इतक्या परमात्म्याला तो हरिरूप अवतार धारण केला ते कमळ आपल्या डोक्यावर घेतलं आणि तिथं देव वगैरे आलेले सगळे देव पाहत आहेत की परमात्म्याला कसं सोडू दे आणि त्या याच्यामध्ये भगवंतांनी आपल्या सुदर्शन चक्रानं त्या मकराचा नाश केला आणि याचा उद्धार केला कोणाचा गजेंद्राचा मोक्ष दिला दोघांनी मोक्ष मिळाला गजेंद्राला मोक्ष मिळाला आणि त्यालाही मोक्ष मिळाला का मकराला पण दोघांनाही मागच्या जन्मात काही पाप होते दोघांना शाप होता त्या शापामुळं त्या दोघांची अवस्था झाली होती आणि त्या शापाचा परिणाम म्हणून गजेंद्रासारखी जड योनी याला प्राप्त झालेली होती मकरासारखी कुरूप योनी प्राप्त झाली होती हा जो मकर आहे हा मागच्या जन्माचा हाका नावाचा गंधर्व होता आणि जो हा गजेंद्र आहे हा मागच्या जन्माचा इंद्रद्युम्न नावाचा राजा होता द्रविड देशाचा इंद्रद्युम्न नावाचा राजा होता आणि त्याला अगस्त्य ऋषींनी शाप दिला होता आणि त्या शापामुळं गजेंद्र योनी प्राप्त झाली होती पण त्यांनी पुन्हा उशाप मागितल्यामुळं उशाप त्यांनी दिला की तुला शेवटच्या क्षणी की तुला भगवंताची आठवण येईल आणि मग त्याच्यातून तू मुक्त होशील असं त्यांनी उशाप दिला म्हणून मागच्या जन्माच्या पुण्याच्या जोरावर गजेंद्राला आठवण तरी झाली आपल्याला आठवणही होत नाही लक्षात ठेवा यासाठी आपण हरिमुखे म्हणा पुण्याची गणना पूर्ण करी कारण म्हणजे तर काय देवाचे भारी उभा क्षण भरीत आहे एक क्षण फक्त परमात्म्याला जर नमस्कार केला नेता म्हटलं परमात्मा मी तुझा आहे संपलं पुन्हा 100 वेळा म्हणायचं लागत नाही रामायणामध्ये भगवंतांनी स्पष्ट सांगितलंय शत्रुदेव प्रपन्नाय तवास्मीति याचते अभयम सर्वभूतेभ्यः ददाम्येतत् व्रतं मम एकदा मनुष्यामध्ये सकृत एव म्हणजे च एक सकृत म्हणजे एकदाच माणसाला समजलं की परमात्मा मी तुझा आहे तवा अस्मी भगवंता मी तुझा आहे असं किती वेळा म्हणायचं पुन्हा म्हणायची गरज नाही 100 वेळा शरण द्यायची गरज नाही सर्व धर्मात परित्यज्य मामेकं शरणं व्रज आणि सकृदेव प्रपन्नाय तवास्मीति याचते दोन्हीचा अर्थ एकच आहे एकदा फक्त परमात्म्याला शरण केलं की संपलं परमात्मा बरोबर तो म्हणतो की मी अभयम सर्वभूतेभ्यः ददामि एतत् व्रतं मम मी सगळ्या भूतांपासून तुम्हाला अभय देतो हे माझं व्रत आहे हे परमात्म्याने सांगणे त्याप्रमाणे गजेंद्राने केलं आणि गजेंद्राचा या ठिकाणी काय म्हणतात उद्धार झाला असा उद्धार आपला व्हावा म्हणून प्रत्येक क्षणोक्षणी प्रत्येक वेळेस नामस्मरण करा म्हणून सांगतात संत लोक का सांगतात की प्रत्येक क्षण वाया जाऊ नका त्याचं कारण हे शेवटच्या क्षणी नामस्मरण आपल्या लक्षात येईलच असं नाही त्यासाठी सतत सत्पूर्ण शरीराला पाहिजे प्रार्थना केली पाहिजे किंवा मला शेवटच्या क्षणी जो काळ आहे तो परमात्मा शेवटचा काळ त्या काळामध्ये काय होतं कफवात पित्त एवढे जोरात करतात तिन्ही दोषाचा प्रकोप एवढा होतो की माणसाला काही सुचत नाही भगवंताची आठवण त्या काळात येत नाही शक्यतो त्याला जन्माचं पुण्य लागतात गुरूंचा आशीर्वाद लागतो त्यासाठी भगवंताचा आशीर्वाद लागतो म्हणून भगवंतांनी अर्जुनाला काय सांगितलं महामनुस्मरण युद्धेचं तू युद्ध करतोस ना तर प्रत्येक क्षणी माझं स्मरण कर म्हणजे याची आठवण ठेवत गेलं म्हणजे शेवटच्या क्षणी होत तर गजेंद्र मोक्षाची कथा त्याप्रमाणे झाली गजेंद्राची मुक्ती भगवंतांनी केली आणि मग याच्यानंतर पुढं कथा येते ती म्हणजे क्षीरसागर मंथनाची समुद्र मंथनाची कथा येते की एकदा इंद्र जो होता तो आपल्या ऐश्वर्य संपन्न अवस्थेत होता सगळं चांगलं चाललं होतं मस्त चाललं होतं इंद्राचं ऐश्वर्य संपन्न होता आणि तो एकदा ऐरावतावर बसून जात असताना समोरून दुर्वास ऋषी आले आणि त्या दुर्वास ऋषींना कोणीतरी त्यांच्या भक्ताने
एक हार अर्पण केला होता. तो हार दुर्वास ऋषींनी स्वतःच्या गळ्यात घातला नाही, तसाच ठेवला. आणि समोर इंद्र आलेला पाहिल्यानंतर दुर्वास ऋषींनी तो हार इंद्राला दिला. खरं म्हणजे इंद्र त्या हत्तीवर बसला होता. खरं म्हणजे समोर ब्राह्मण वगैरे आलं म्हणजे खाली उतरलं पाहिजे. गुरु लोक ऋषी लोक जर आले, असे संन्यासी वगैरे जर आला तर राजाने सुद्धा आपल्या हत्तीवरून आपल्या पालखीवरून उतरून नमस्कार करायला पाहिजे. इंद्राने तसं केलं नाही, पण दुर्वासाने त्या गोष्टीने दुर्लक्ष केलं आणि त्यांनी तो हार त्याला दिला. इंद्राने तो हार घेतला आणि मधोमत्त अवस्थेमध्ये झाल्यामुळं इंद्राने काय केलं, तो जो हार तो स्वतः न घालता तो ऐरावताला घातला. ऐरावताला हार घातला, त्याच्याकडेही दुर्लक्ष केलं दुर्वासाने. म्हणजे दुर्वासाने मला खरं या गोष्टीत मला फारच कौतुक वाटतं. कारण दुर्वास आणि शाप याचं कॉम्बिनेशन आहे संपूर्ण पुराणात. कुठेही पुराणात काढलं तर शाप कोणी दिला, दुर्वासाने दिला. क्रोधाचा एकदम अवतार म्हणजे दुर्वास. पण त्यांनी त्यावेळेस त्याही गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. पण तिसरी गोष्ट अशी झाली की ते हत्ती त्या ऐरावताला ती माळ त्यांच्या समोर घेतली, आपल्या पायाखाली तुडवली. याचा दुर्वासाला मात्र राग आला. आता मात्र दुर्वास शांत बसले नाही आणि दुर्वासाने शाप देऊन टाकला. इंद्रा तू मधोमत्त झालास, कोणाचा मान ठेवावा, कोणाचा अपमान ठेवावा तुला कळत नाही म्हणाले. मोठ्या माणसाने एखादी वस्तू दिली तर ती प्रसाद म्हणून स्वीकारली पाहिजे, तिचा अपमान करता कामा नये. ती पहिल्यांदा आपल्या शिरोधार्य केली पाहिजे, म्हणजे डोक्यावर धरली पाहिजे पहिल्यांदा. तसंही असो, मोठ्या माणसाने दिलं, संतांनी काही दिलं, छोटी वस्तू जरी दिली तरी ती आपल्याजवळ राहिली पाहिजे. हे लक्षात घ्या, तिचा अपमान होता कामा नये. जर तो अपमान झाला तर काय होतं, लक्ष्मी निघून जाते. दुर्वासाने शाप दिला की ज्या लक्ष्मीच्या जोरावर तू हे केलंस आणि मान तुला अत्यंत मधोमत्तता आली, ती लक्ष्मी तुला सोडून जाईल, असा शाप त्यांनी दिला. आणि जसा दुर्वासाने शाप दिला, ही बातमी तिथं राक्षसांना कळाली. राक्षसांनी देवांच्या बलीच्या अधिपत्याकडे, बली जो होता प्रल्हादाचा नातू, त्याच्या अधिपत्याकडे त्या काय म्हणतात त्याला, देवांच्या हल्ला चढवला आणि देवांना स्वर्गातून हाकलून दिलं. आणि मग देवांची अवस्था अशी सामान्य मनुष्यासारखी विचलित येत आम्हाला त्या महिषेला माणसं जसं सामान्य फिरतात तसं ते फिरायला लागले रस्त्यावर. कुठला अधिकारच राहिला नाही. सगळे अधिकार त्या राक्षसाने आपल्या हातामध्ये ताब्यात करून घेतले. आणि मग आता जेव्हा आपल्या हातात ती लक्ष्मी गेली, आता लक्ष्मी गेली तर काय करायचं. शेवटी देवांना दुसरा कोणाचा पर्याय नाही म्हणून सगळे देव ब्रह्मदेवाकडे गेले, ब्रह्मदेव भगवंताकडे गेले. भगवंताकडे जाऊन त्यांनी विचारलं, अरे लक्ष्मी गेली आहे, देवांना शापापासून सोडवायचंय, काय करायचं, उपाय काय ते सांगा. भगवंतांनी सांगितलं की यासाठी एक उपाय करावा लागेल, ते म्हणजे समुद्र मंथन करावं लागेल. समुद्रातून पुन्हा लक्ष्मी प्राप्त होईल, अमृत प्राप्त होईल, त्या अमृताने देवांना बल प्राप्त होईल आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला विजय प्राप्त होईल. तोपर्यंत स्वर्ग प्राप्त होणार नाही. त्यासाठी समुद्र मंथन करावं लागेल अमृत प्राप्तीसाठी. आणि समुद्र मंथन जर प्राप्त करायचं असेल तर नुसत्या देवांनी काम होणार नाही, राक्षसांची समेट करावं लागेल. 2 पावलं मागे जावं लागेल, त्यांच्याशी मैत्री करायला लागेल, संधी करायला लागेल. भगवंतांनी सांगितलेला उपाय देवाने पटला. देवांनी राक्षसांची संधी केली आणि बलीचा आणि इंद्राची संधी झाल्याचं ठरलं की आलेलं जे अमृत आहे ते अमृत अर्धा वाटून घ्यायचं. देवांनी अमृत मिळेल, राक्षसांनी अमृत मिळेल, अशा प्रकारची संधी व्यवस्था सगळ्यांनी केली. आणि मग हे ठरलं की समुद्र मंथन करायचं. पण समुद्र मंथनासाठी रवी लागेल, घुसळायचं ना मंथन करायचं म्हणजे. मग ते सगळे कोणाकडे जायचं. मग मेरू पर्वताला सांगितलं, मेरू पर्वत तयार झाला, त्यालाही रवी तुला काहीतरी देऊ. त्याच्यानंतर मग दोरी लागते. तर सर्वात मोठा वासुकी नावाचा सर्प आहे, म्हणजे त्याला प्रार्थना केली, तोही होऊन म्हणाला. प्रत्येकाने प्रत्येक गोष्टीसाठी काय काहीतरी घेतलं, सगळ्यांना सांगितलं तुम्हाला हे प्राप्त होईल. अशा प्रकारे करून देव दानव
राक्षस सगळे एकत्र जमा झाले आणि योग्य असा एक मुहूर्त काढला. त्या मुहूर्तावर समुद्र मंथनाला सुरुवात झाली आणि समुद्र मंथन करायला सुरुवातीला ते मली ठेवलं आणि ते वासुकीची दोरी सुरू केली आणि वासुकीचं तोंड जिंकलं आहे तिकडे देवानी पहिल्यांदा झालं. शेपूट जे राक्षसांनी झाली पण राक्षसांना असं वाटलं की आता अपमान करत आहे सगळं. त्यामुळे आम्ही शेपटीकडून नाही धरणार, आम्ही तोंडाकडून धरू. तर ठीक आहे, पुन्हा ते बदललं, तोंडाकडून देव, शेपटीकडून देव, तोंडाकडून राक्षस, असं झालं. आणि या पद्धतीनं समुद्र मंथन सुरू झालं. समुद्र मंथन जसं सुरू झालं पण ते काय होतं, समुद्राच्या खाली आधारच नाही द्यायला मेरू पर्वताला. त्यामुळे तो मेरू पर्वत खाली 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 जायला लागला. आता काय करायचं, सगळं भगवंत पुन्हा सगळं बाजूला थांबलं, सगळं पुन्हा एकदा देवा यातून वाचवा. पण परमात्म्याने कूर्मरूप धारण केलं आणि कूर्मरूप धारण करून आपल्या पाठीवर तो समुद्र, तो जो पर्वत आहे मेरू पर्वत आपल्या पाठीवर ठेवायला लावला आणि मग आता घुसरायला सुरुवात करावी आणि मग हळूहळू घुसरायला सुरुवात झाली. आणि जसं समुद्र मंथन सुरू झालं, काही वेळ गेला नाही गेला, सर्वात पहिल्यांदा काय आलं, हलाहल नावाचं विष आलं. सगळ्यात पहिले रत्न नंतर मिळेल, आलं काय, हलाहल नावाचं विष. ते काय, हा मेरू पर्वत म्हणजे आपला मन आहे, हे लक्षात ठेवा. ही रूपकात्मक कथा आहे. संसार रूपी समुद्रात सात्विक वृत्ती आणि राजस वृत्ती यांच्यात घुसळण सुरू होते का, आपल्या मनाची घुसळण, तेव्हा त्यातून सर्वात पहिल्यांदा बाहेर काय येतं तर विषच येतो, चांगलं येत नाही. आता हे विष आलं समुद्र, आता प्यायचं कोणी, ते इतकं भयानक विष होतं की त्याच्या नुसत्या वाफेनं सगळ्यांना त्रास व्हायला सुरुवात झाली. देव दानव सगळे बाजूला गेले. म्हणजे आता एवढी यायचं कोणी, कारण ठरलं होतं आता काही निघालं तर तुम्ही काही घ्यायचं आम्ही काही घ्यायचं. आता विष आलं, विष कोण म्हणते मला पाहिजे म्हणून, सगळं चांगलं जे असेल ते असेल. पण अशा वेळेस सज्जन लोक आठवतात, साधू लोक आठवतात, जे व्यवहारिक लोक असतात ते फार हुशार असतात, त्यांना बरोबर कळतं कुठं कोण पाहिजे. म्हणजे आता यासाठी एकच माणूस आहे म्हणजे विष घेण्यासाठी, ते म्हणजे भगवान शंकर. त्यांना बाकी काही लोक असतात आणि ते लोकांसाठी घेतले म्हणाले. म्हणून सगळे देव दानव सगळे देव ब्रह्मदेव सगळ्याच्या सगळे ते विष घेऊन हलाल कोणाकडे गेले, भगवान शंकरांकडे गेले कैलास पर्वतावर. मग तिथं जाऊन त्यांनी स्तुती केली, स्तुती केली. स्तुती करून त्यांना सांगितलं म्हणजे महाराज तुमचं आयुष्य केवळ परमार्थासाठीच बनले, म्हणजे तुम्ही बघा. त्याचं तात्पर्य काय, तुम्ही बघता ना विष्णू, बाकी आलेले रत्न आम्ही येतो, तुम्ही परमार्थासाठी बनले. परोपकार स्वतः मी बोलतो, या संजनाची विभूती कशातली असतात, परोपकारासाठी तर असतात पडले, तुमचं जीवनच असेल. म्हणून हे आलेले काय म्हणतात त्याला, समुद्र मंथनाचं जे कालपूर्ण विषय, हलाहल नावाचं जे विषय, हे कृपा करून आपण घ्यावं असं आम्ही तुम्हाला प्रार्थना करतो म्हणाले. हे ऐकून भगवान शंकर तयार झाले. भवानीला काय इच्छा नव्हती, पार्वतीला इच्छा नव्हती. पार्वती नाही म्हणायला लागली होती. ती म्हणली हे सगळे बदमाश आहेत देव, उद्या काही दुसरं आलं तर एकही कोणी आनंद देणार नाही तुम्हाला, फक्त विष आलं म्हणून तुमच्याकडे सगळे आले. पण भगवान शंकर म्हणजे काही जरी झालं तर जगताच्या कल्याणाकरता आपल्याला हे विष पिणं आवश्यक आहे. आणि म्हणून भगवान शंकरांनी ते विष घेतलं आणि ते विष घेऊन भगवान शंकरांनी असं पिलं की ते पोटातही जाऊ दिलं नाही आणि पोटातही येऊ दिलं नाही. हे लक्षात ठेवा, कंठात धारण केलं. म्हणून भगवंताचं नाव नीळकंठ पडला. यातून काय शिकवतात भगवान आपल्याला, कुठलीही वाईट गोष्ट पोटातही जाऊ नये, ओठातही येऊ नये.
हे शिकवतात. म्हणजे ओठातून वीज सगळीकडे झाडात फिरून येते, विष पसरवल्याला निंदा केली कोणाची, विष पसरवल्याला, म्हणून ओठातून बाहेर पडता कामा नये. एखाद्याचे दोष असतील, असतात दोष. दादूसाहेब कोणी माणूस आहे सर्व गुण संपन्न एक ब्रह्मच आहे, बाकी सगळं सदोषच आहे. जगतामध्ये सगळं सदोष अवघड. त्यामुळे कोणाचे दोष दिसले तरी ते आपल्या पोटात जाता कामा नये. त्या पोटात गेले तर त्रास देतात आणि पोटात येता कामा नये. पोटात गेले तर दुसरीकडे बसवतात. म्हणून भगवान शंकरांनी आपल्याला हे शिकवले. यातून काय सांगतात, यच्चकार गले नीलम तच्च साधू विभूषण तप्यंते लोकतापेन साधव प्रायशोधना. भगवंताने ते नीलकंठ नाम धारण केलं, ते भगवंताचं काय म्हणतात त्याला एक प्रकारे विभूषण असो. आणि मग हे सगळं पिते गैरविषाण केलं भगवंतानी, गर केला, विष पिलं आणि पिता असते आपलं गाणं. हा सगळे देवता संतुष्ट झाले आणि मग त्याच्यानंतर पुन्हा ते आपल्या उद्योगाला लागले. जोपर्यंत अमृत प्राप्त होत नाही आहे तोपर्यंत मंथन करायचे. तो त्या उद्योगाला ते लागले आणि मग त्याप्रमाणे मंथन सुरू झालं. आणि मग मंथन सुरू झालं त्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा घरी आल्या कामधेनू वगैरे. ती कामधेनू ऋषींनी घेतली. त्याच्यानंतर उच्चैश्रवा नावाचा घोडा आला. तो उच्चैश्रवा नावाचा घोडा तो बलीने घेतला. ऐरावत नावाचा हत्ती आला, तो हत्ती इंद्राने घेतला. कौस्तुभाक्ष नावाचं एक रत्न आलं, कौस्तुभमणी आला. तो कौस्तुभमणी सगळ्यांनी भगवंताला दिला. त्याच्यानंतर पारिजात वृक्ष आला, कल्पवृक्ष. तो कल्पवृक्ष जो आहे तो स्वर्गामध्ये पुन्हा एक देवांनी घेतला. आणि मग असं करत 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 ततश्चाविर्भूत साक्षात श्रीरमा भगवत्परा हृदयंती तिषट्कांत्या विद्युत सौमामनी यथा. आणि साक्षात भगवती रमा म्हणजे लक्ष्मी त्या ठिकाणी प्रगट झाली. आणि लक्ष्मी हातामध्ये माळ घेऊन प्रगट झाली. जशी लक्ष्मी प्रगट झाली तशी सगळ्यांना असं मला पाहिजे. तिथले देव दानव अमर गंधर्व त्याच्यात ऋषी सगळ्यांची इच्छा झाली. लक्ष्मी कोणाला नको आहे, सगळ्यांना पैसा पाहिजे. प्रत्येकाला वाटतं लक्ष्मी आपल्याला पाहिजे. तस्या चक्रुस स्पृहान सर्वे ससुरा सुरमानवा. हा तिथं असलेले मनुष्य सगळे बघायला लागले की आता लक्ष्मीला आमच्या घरामध्ये वरमाळा घालावी, म्हणून सगळे तिच्या पाठीमागे लागले. सगळे पटतायत. पण लक्ष्मीचे वैशिष्ट्य बरं, तुम्ही तिच्या किती मागे लागा, तिला ज्याच्याकडे जायचं त्याच्याकडे जाते. आणि विषयता न लागे त्याची रमा होईल असा नियम. जो मागे लागत नाही त्याची ती लक्ष्मी दास करते लक्षात ठेवा. आणि मग तिने बघितलं तिथं कोण कोण आहेत, ऋषी आहेत, देव आहेत, दानव आहेत, गंधर्व आहेत, भगवान शंकर आहेत. एक 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 जणांकडे पाहिलं आणि ती माळा घेऊन प्रत्येकाकडे पाहायला लागली कोणाला घ्यावं. आणि तिला प्रत्येकाला रिजेक्ट करायला सुरुवात केली. हा नको, तो नको, तो नको, तो नको, तो नको. नूनंत पौरस्य नमन. पहिल्यांदा तिला पाहिलं ऋषी लोक आहेत, म्हणलं यांच्यात तप आहे. लक्ष्मी प्राप्त होण्याकरता तप असलं पाहिजे, म्हणून ते तो गुण यांच्यात आहे. पण न मन निर्जय. पण या लोकांच्या मध्ये क्रोधावर ताबा नाहीये. ऋषी लोक कधी शांत काही करता येत नाही, म्हणून तिला ठरवलं यांच्याकडे जायचं नाही. याचा अर्थ काय, आता मी जे सांगायलो त्याच्यात लक्ष द्या. याचा अर्थ असा आहे की तो क्रोधी असतो, अतिराग, भीकमान. आपल्याकडे म्हणेल अतिरागीण माणसाकडे लक्ष्मी राहत नाही, हा त्याचा अर्थ आहे. नूनंत पोयस्य नमन निर्जयो ज्ञानं क्वचित तच्च रसंग वर्जितम्. काही ठिकाणी ज्ञान आहे पण भोगासक्ती आहे. अति भोगासक्तीकडे सुद्धा लक्ष्मी राहत नाही. पैसा नाही, पैसा आणि लक्ष्मीमध्ये किंचित भेद आहे. त्याचा सूक्ष्म भेद सांगतो तुम्हाला. एखादा पैसा आला तर त्या पैशाने तुम्हाला जर रोगराई आली तर तो नुसता पैसा समजायचा. आणि एखादा पैसा आला त्याला जर तुमच्याकडे शांती आली तर ती लक्ष्मी आली समजायची. लक्ष्मी म्हणून पैशामध्ये हा बदल नाही. निव्वळ पैसा हा लक्ष्मी असत नाही. लक्ष्मी आली तर शांती येणार, पुष्टी येणार, पुष्टी
लक्ष्मी येणार सगळं आहे. आणि लक्ष्मी अशाच कडे जाते ज्याच्याकडे तप आहे, ज्याच्याकडे क्रोधावर विजय, जो भोगासक्त नाही आहे. भोगासक्त जे कोणाचे ज्ञानच चित्तच रसंग, देवाकडे लक्ष्मी गेली नाही. देव जे आहे अत्यंत भोगासक्त आहे. म्हणून स्वर्गाकडे देवाकडे लक्ष्मी गेली नाही. क्वचित महांतस्य न कामनिर्जयः. काही जण मोठे माणसं होती तिथं, त्याला त्यांची इच्छा होती, पण त्यांची कामावर त्यांचा विजय नव्हता. म्हणून लक्ष्मीने त्याला नाही स्वीकारलं. ईश्वर हक्की बंधो पाहिजे. भगवान शंकर होते तिथं किंवा इंद्र होता. इंद्राचं काय, ईश्वर आहे इंद्र, पण तो दुसरीकडे पाहतो प्रत्येक वेळेस. काही झालं की त्राईमान अशाकडे लक्ष्मी राहत नाही. स्वतःचं सामर्थ्य त्याच्याकडे लक्ष्मी येते. स्वतःचं सामर्थ्य असलं पाहिजे, स्वतःचं बल असलं पाहिजे, स्वतःचं तप असलं पाहिजे, स्वतःचा इंद्रिय निग्रह असला पाहिजे, श्रम असला पाहिजे, दम असला पाहिजे. असा सर्व गुण संपन्न असेल त्याच्याकडे लक्ष्मी येते. हा त्याचा अर्थ आहे. म्हणून तुम्ही एकाकडे केलं धर्मच क्वचित तत्र न भूत संवृतम. काही ठिकाणी धर्म आहे, राक्षसाकडे धर्म आहे, राक्षस धर्माधर्म वागतात, पण त्यांच्यामध्ये मोठा दोष आहे. कोणता? न भूत संवृतम. कोणाबद्दलही दया नाही त्यांच्या मनामध्ये. राक्षस अत्यंत वाईट आहे, म्हणून त्यांच्याकडे देवी गेली नाही. त्यागच क्वचित तत्र न मुक्ती कारण. काही लोक एकासारखं काय करत फिरतात, पण ज्ञान नसते म्हणाले. क्वचित चिरायू. काही जणांच्याकडे बघितलं मानव वगैरे उभे होते, पण यांच्यावर दीर्घ आयुष्य नाही म्हणून त्यांना सोडून दिलं. क्वचित चिरायू नैशी न मंगलम. काय तिथं भगवान शंकर होते, शंकराकडे लक्ष्मी गेली नाही. का नाही गेली? न शील मंगलम. स्वच्छता नाही. थोडक्यात बोलत काय, भगवान शंकर अमंगल राहतात, मांगल्य नाही शंकरांकडे. भूत प्रेत पिशाच येऊन राहतात. म्हणजे घरामध्ये भूतप्रेत पिशाचं वातावरण असेल तर लक्ष्मी येत नाही. त्याचा अर्थ आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवली पाहिजे. निव्वळ स्वच्छता नाही, मंगल वातावरण असलं पाहिजे. स्वच्छता वेगळं, त्यातले पण आपण हेच आहे की पवित्रता वेगळी, स्वच्छता वेगळी. हे लक्षात ठेवा. एक उदाहरण देतो तुम्हाला. गंगेचं पाणी स्वच्छ असेल नसेल माहित नाही, पण ते पवित्र असतं. आणि बिस्लरीचं पाणी स्वच्छ असतं पण पवित्र नसतं. सोपं उदाहरण तुम्हाला सांगतो. काय दोन्हीचा फरक काय? तर भगवती काय करते, म्हणून आपल्याकडे संध्याकाळच्या वेळेस दिवा लावला पाहिजे, मंगल असलं पाहिजे. परमात्मा जो आहे ना, तो मंगलानांचे मंगल नाही. पवित्राणा पवित्र मंगलानांचे मंगल. म्हणून पवित्र वस्तू वेगळी आणि मंगल वस्तू वेगळी. भगवंत दोन्ही आहे. लक्ष्मी अशा माणसाकडे जाते जो पवित्रही राहतो आणि तो मंगलही राहतो. भगवान शंकर पवित्र आहे पण मंगल राहत नाही, म्हणून लक्ष्मी गेली नाही त्यांच्याकडे. जर संन्यासी पवित्र आहे, कोणताही संन्यासी पवित्र आहे, पण तो मंगल नाही हे लक्षात घ्या. म्हणून मंगल कार्यात संन्यासाला येऊ नये. हल्ली ते सुरूच झाले, प्रत्येक मंगल कार्य संन्यासी बोलवतात. तिथं संन्यासाला अजिबात येऊ नये. माहिती आहे, ज्या ठिकाणी देवता यज्ञ मंडपात संन्यासी जाऊ नये, पण आता कोणी नियम पाळणार झाले. अतिशय चुकीचं वातावरण चालू आहे सध्या. त्यांनाही कळणार, ह्यांनाही कळणार, बोलवणाऱ्यालाही कळत नाही आणि जे आमंत्रण दिलं त्यांनाही कळत नाही. कारण काय आहे, विवाह वगैरे मंगल कार्य ते पवित्र कार्य नाही. यज्ञ उत्सव वगैरे पवित्र कार्य ते मंगल कार्य नाही, हे लक्षात ठेवा. तर लक्ष्मी कोणतं राहतं की हे सगळं पवित्र मंगलाचं भेद का करून सांगायलो. लक्ष्मी घरामध्ये नुसतं पावित्र्य पाळून नाही राहत, मंगलमय वातावरण असलं पाहिजे आपल्याला. म्हणजे मंगल वातावरण म्हणजे तुम्ही खूप सोहळा करताय, खूप देवधर्म करताय आणि घरामध्ये सारखं भांडण करताय, लक्ष्मी राहत. सूड हेच पटत नाही, त्याला पटत नाही, सारखी किरकिऱ्या, नेमकं जेवायला बसलं कीच किरकिर करणं, हे जर झालं तर लक्ष्मी घरात राहत नाही. असलेली लक्ष्मी निघून जाते, हे लक्षात ठेवा. असलेली हे समुद्र मंथन जे आहे ना, ही कथा ऐकत असताना हे फार लक्ष दिलं पाहिजे. हे आपल्याला शिकवते कथा. यत्रोपयंत्र सोप्य मंदिर हा संबंध लागतंय असं सगळीकडे तिला पाहिलं. प्रत्येकाच्या काही दोष तिला दिसला, प्रत्येक देवतेमध्ये एक दोष दिसला. याचा अर्थ असा आहे की लक्ष्मी कुठे राहते, तर जो संपूर्णपणे मंगल आहे असं कोण होता, असं तिथे एकमेव होते भगवान महाविष्णू. एकमेव होते.
ज्याच्याकडे सगळे गुण होते, तपय होतं, क्रोधावर विजय पण होता, त्याच्यानंतर मंगलता होती, सगळं होतं. पण ती विचार करायला लागली, हे सगळे लोक जे या लोकांना वाटतं मी त्यांना वरावं, ते सगळे माझ्या मागे लागले, ते सगळे माझ्याकडे आकांक्षेनं बघतात, इच्छेनं पाहतायत. पण म्हणले सुमंगल कष्ट कांक्षते हिमान, हा सुमंगले म्हणाले हा परमात्मा. पण परमात्म्याने काय केलं की परमात्मा खाली पाहत होता, तिच्याकडे पाहत नव्हता, लक्ष्मीकडे पाहत नव्हता. कांक्षते हिमान, जो खरा मंगल असतो तो भगवतीला इच्छा करत नाही, तिला यावं लागतं, आपोआप यावं लागतं. लक्ष्मी जी आहे ना आपोआप येते, हे लक्षात ठेवा. घरामध्ये तुम्ही असं वातावरण करा, आपोआप येते. आणि जर असं वातावरण नसेल, उलट वातावरण झालं लागते. म्हणून मी कालही विषय मांडला होता, आधी पुढे मांडतो माझ्या कथेमध्ये यावेळेस मी सांगत होतो. म्हणून घरामध्ये एक तरी पुण्यात्मा पाहिजे की ज्याच्या पुण्याने आपलं घर करेल. जुने लोक होते, आता ते आपण घ्यायला पाहिजे, आपण करायला पाहिजे. आपण आपली पुण्य अशी वाढवली पाहिजे, त्या पुण्याच्या जोरावर लक्ष्मी जाता कामा नये. मराठी सिनेमा येईल ठाक लक्ष्मी बोलावते, तो सिनेमा खरा आहे. ती गोष्ट जी आहे ना गोव्यातल्या एका कुटुंबातली गोष्ट, नाव नाही सांगेल तुम्हाला, पण ती गोष्ट जी आहे ते गोव्यातल्या एका कुटुंबातली गोष्ट आहे. खूप संपन्न घर होतं, 7-8 पिढ्या बसून खातील असं घर होतं. पण काय असतं, लक्ष्मी एकटी कधी येत नाही, ती आली की तिच्या बरोबर आयलावा देतो, म्हणजे मग हलाल येतो, म्हणजे विष. ती एकटी येत नाही, उच्चैश्रवा कीर्तीचं घोडा घेऊन येते, कीर्ती एक आपली गोष्ट घेऊन येते, आपल्या भावात सवय येते, एकटी येते का. आणि तो परिणाम झाला, तर घरातले सगळे लोक अत्यंत अनाचार वाढला. इतका अनाचार वाढला, कशाला कोणता ताबंद नाही, विधी नाही, निषेध नाही, काही नाही. त्या घरामध्ये एकमेव म्हातारी अशी होती जी अत्यंत पुण्यवती होती, फार पुण्यवती होती बिचारीचा. आणि त्या दिवशी एक दिवशी ती बिचारी संध्याकाळच्या वेळेस देवाला दिवा लावू लागली. आणि जसा तिने दिवा लावला त्याच वेळेस त्या घरातून, त्या देवघरातून एक सुवासिनी स्त्री बाहेर पडताना तिला दिसली. तर तिला नमस्कार करून विचारलं, तू कोण आहेस? तर ती म्हणजे मी तुमच्या घरची लक्ष्मी म्हणजे, आणि मी आता घरातून निघून जाईल. मी आता तुमच्या घरामध्ये मला राहण्यासारखं वातावरण राहिलं नाही, पण तुमच्याकडे अनाचार फार वाजला, सगळे अत्यंत अनाचार वाटतं, असत्य, अनाचार, अपवित्र असं वागणे, आचाराची स्थिती राहिलेली नाही. म्हणून मी निघून जातो. म्हणजे तिनं खूप विनवणी केली, म्हणजे नाही तुमचं पुण्य संपली म्हणजे सगळी, तुला फक्त तुझी पुण्य म्हणून मी तुला दिसायला तरी, बाकी तुमच्या घरची पुण्य संपली. आता तुमच्या घरात असं काही राहिलं नाही की मी टिकावं. लक्ष्मी टिकण्यासाठी जर तुम्ही सच्चाईने पैसा कमवला तर 30 वर्ष राहतात, एक पिढी राहतात. पिढ्या लक्ष्मी राहण्यासाठी खूप तप करावं लागतं, पिढ्या. आणि अन्यायाने द्रव्य मिळवलं तर आपल्याला वाटतं ते खूप चांगलं दिसतं, पण ते 10 वर्ष टिकतं. अन्याय द्रव्य दशवर्षाने तिष्ठति प्राप्ते एकादशे वर्षे समूलंच विनश्यति. 11 वर्ष प्राप्त झालं की मुळं सगळं नष्ट करत होतं, सगळं नष्ट होत होतं, असा नियम. त्या स्त्रीने खूप विनंती केली, ती लक्ष्मी म्हणली मी काय थांबणार नाही. शेवटी ती म्हणजे ठीक आहे 5 मिनिट थांब, म्हणजे मी पाठीबाजूला हातपाय धुवून येते आणि तुला कुंकू लावते, कुंकू लावेपर्यंत थांब. म्हणून तिला थांबून घेतलं आणि ती बाईने बाहेर गेली आणि तिने विहिरीत जीव दिला. म्हणून त्या घरात आधी लक्ष्मी टिकून. आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकण्यासाठी जीव द्यावा लागतो, हे लक्षात ठेवा. खरोखर लक्ष्मी पाहिजे असेल सोप्या भाषेत खपावं लागतं, सोपं नाही.
लक्ष्मी आपल्या घरात राहिली म्हणजे काय, लक्ष्मी शब्दाचा अर्थ म्हणजे ना पैसा असेल नसेल कमी जास्त असेल पण अत्यंत शांतता, सगळं सुमंगल, सगळे एकत्र असणं, कुणी आलं तर कोणाला दुःख न वाटणं, नाही तर कपाळावर आटा पडला तर उपयोग आहे तुमच्या पैशाचा. दोन माणसं घरी आले कपाळावर आटा पडला त्याला लक्ष्मी म्हणत नाही. कशी असली पाहिजे लक्ष्मी, तृप्तां तर्पयन्ती, कांसो स्मितां हिरण्यं प्राकारां आर्द्रां ज्वलन्ती तृप्तां तर्पयन्ती. अत्यंत तृप्त असलेली लक्ष्मी पाहिजे, स्वतःही तृप्त आणि दुसऱ्यालाही तृप्त करणारी पाहिजे, त्याला लक्ष्मी म्हणतात. जे अलक्ष्मी दूर करते, आपल्या घरामध्ये असलेले रोगराई, जे काही वाईट स्पंदन आहे ते सगळं दूर करणारी लक्ष्मी. त्यासाठी सातत्यानं घरामध्ये संध्याकाळच्या वेळेस तरी दिवा लावला पाहिजे. तो इलेक्ट्रिकचा चालत नाही, तेलाचाच लागतो, तुपाचाच लागतो. कशामुळं तेलाच्या तुपाच्या दिव्यामध्ये जे स्पंदन आहे ते स्पंदन भूत प्रेत पिशाचांना घालवणारे ते हे जे उजेड नाही हे जड उजेड आहे, चेतन नाही. आपण जे आता ट्यूबलाईट वगैरे लावतोय, मोठमोठे फोकस लावतोय, हे जड आहे, जड. म्हणून देवाला अभिषेक करताना तुम्हाला जे ते तुमच्या तोंडाला म्हणा, कॅसेट लावून नका. काही लोक कॅसेट लावून अभिषेक करतात, ते कॅसेट जे ते मृत शब्द आहेत, ते जिवंत शब्द नाही आहेत. ते कॅसेट मध्ये शब्द काय आहे, आकाशाचा गुण आहे. आता मी जे बोललो तो 2 मिनिटात नष्ट होतो. कॅसेट मध्ये फक्त ते अक्षर राहील, ध्वनी जिवंत नाही येतो, जिवंत नाही. म्हणून जुन्या काळामध्ये छापी पुस्तकांना सुद्धा पारायण करत नसत लोक, हाताने लिहायची पुस्तक. का? ते जिवंत अक्षर आहे, छापी मृत अक्षर आहे. शिलाक्षर, शिलाक्षर माहिती ते खेळ वगैरे लावून छापायचे ना, तेव्हा शिलाक्षर मुद्रित माझं प्रयोगाचं ते मृत अक्षर आहे, फार बारकाई आहे. आपण आज ते सगळं विसरलोय, लक्षात ठेवा. त्याचे परिणाम येतात आपल्याला. म्हणून पहिल्या दिवशी पुन्हा विषय सांगतो, नारायण नागडे हे करायला लागलं त्याचं कारण हे देव कार्य पितृ कार्याशिवाय गोड खाऊ नये असा नियम होता. आपण केव्हाही खायलो. आणि उपनिषदात सांगतं की देव कार्य पितृ कार्याभ्याम न प्रबोधितव्यम. लक्ष्मी कोणाकडे राहते, मी ते पुन्हा पुन्हा सांगतो की लक्ष्मी शब्दाचा पैशाशी संबंध जोडू नका. पैसे कमी जास्त येतील, कारण धन येणार असेल की ज्याचं त्याच्या नशिबात असतं. पण मनामधली श्रीमंती, घरातली शांतता आणि धर्म कार्य करत असतानाची प्रसन्नता म्हणजे लक्ष्मी. मग ती आनंदात विनंती, तृप्तांतरपर्यंत, मग ती त्याच्यात बरोबर येते. पैसा पण आपोआप त्याच्याकडे येतो, पण ती तृप्त असली पाहिजे. म्हणून आता तर काय आहे की आता या निमित्तानं आग्रह सांगतो, सवाईकडे जेवू का घालावी त्याचे कारण तेच आहे, ती तृप्त असली पाहिजे. तृप्तांतरपर्यंत. हल्ली एक नवीन खेळ निघाली, कोणाला तरी जीव घालायचा, श्राद्धाच्या दिवशी कोणाला तरी जीव घालायचा असं नाही. शास्त्रानं ते ठेवायला सांगितलेलं आहे. पती पुत्रपती जी आहे तिला जीव घालायला सांगितलं, ती तृप्त असते. पुत्रवती असली पाहिजे, पतिवती असली पाहिजे. अशी जर असेल तर ती जास्त तृप्त असते. ती तृप्त झाली म्हणजे लक्ष्मी तृप्त होते. असे सगळे नियम आहे. तर सांगण्याचं तात्पर्य आहे की भागवत जे आहे ना आपल्याला समृद्ध करणार आहे. आपल्या घरामध्ये समृद्धी पाहिजे हे फॉलो करा, आपोआप समृद्धी. सुरुवातीला विष पण येईल, कारण सुरुवातीला कधीच लगेच त्याचा परिणाम होत नसतो. पण जे सात्विक असतं त्याचा एक नियमच आहे, यत्तद्रव्ये विषमेव परिणामी मृतत्वम्. सुरुवातीला विषासारखं वाटतं ते, पण परिणाम मात्र अमृतासारखा असतो. अमृतच असतो, अमृतासारखा नाही, अमृतच असतो. परिणाम जो असतो तो अमृतच असतो. तर अशी जी लक्ष्मी आहे तिनं या सगळ्या देवतांना, मानवांना, राक्षसांना, ऋषींना, मुनींना सगळ्यांना दूर केलं आणि सुमंगल हस्तश्च, जो सुमंगल असा परमात्मा जो तिच्याकडे पाहत होता, कानशक्तिमान,
एवं विमृश्य विचारि सद्गुणैः वरं विजयिता श्रेता गुणाश्रयं ववरे वरं सर्व गुणैरपेक्षितं रमा मुकुंदम निरपेक्ष विचितम सगळ्या गुणांचा आश्रय असलेला परमात्मा त्या परमात्म्याला तिनं आपल्या हातातली माळ घातली आणि अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण भगवान विष्णू आणि लक्ष्मी यांचा विवाह झाला. सगळे एकदा पुन्हा एकदा म्हणले आता जे काही झालं चला आपल्याला पुढलं कामाला लागलं. पुन्हा सगळ्यांनी सुरू केलं आणि त्याच्यानंतर भागवतानुसार 14 रत्न बाहेर आलेच नाही, 11 रत्न आहे. हे कोणी सांगणार नाही तुम्हाला, ते सांग. भागवतामध्ये 14 रत्न नाहीये, 11 रत्न आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा देवांनी हे केलं आणि त्याच्यात अमृतपूर्ण कलशम विप्रत वलय भूषितः समय भगवत साक्षात विष्णु विष्णावच संभवः धन्वंतरी ख्यातः आयुर्वेद दृढ भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन त्या समुद्र मंथनातून बाहेर आले. आणि जसं अमृत आलं तसं राक्षसांनी ठरवलेलंच होतं आधी की सुरुवातीला जे चालेल ते चालेल, पण ते सगळं आपण आपल्या पदरात पडून घ्यायचं. आणि म्हणून त्या राक्षसांनी त्या धन्वंतरी भगवंतावर झडप घातली आणि त्यांच्या हातातून कलश एका राक्षसाने घेतला आणि पळाले सगळे. देवता नुसते बघतच बसले. देवतांच्या हातात काही चाललं, एवढे कष्ट करून हातामध्ये समुद्रात मंथन एवढं केलं पण अमृत काय आणार नाही. सगळे देवता भगवंताकडे अत्यंत अपेक्षेनं पाहायला लागले. भगवंतांनी इशाऱ्याने सांगितलं की काळजी करू नको, साधं इशारा तुमचं काम मी सांगतो असं म्हणून भगवंतांनी इशाऱ्याने केलं. आणि भगवंत अंतर्हित झाले. आणि जसे भगवंत अंतर्हित झाले तसे इकडे राक्षस, पण त्या राक्षसाचं एक वैशिष्ट्य त्यांनी देवाला तर दिलंच नाही, पण त्या राक्षसाने आपापल्यात नीट वाटून घेतलं का त्याच्यात सुद्धा ते एकमेकाला भांडायला लागले. अहमपूर्वम मी आधी पिणार म्हणून ते एकमेकाशी भांडायला लागले. बरं म्हणजे राक्षसाची वृत्ती कशी आहे ते पहा. देवतांना तर देतच नाही, म्हणजे राक्षस माणसाचं समजा 2-3 दुष्ट माणसांनी एकत्र काही काम केलं तर ते त्यांचंही साधत नाही स्वार्थ, त्याच्यातही पुन्हा भांडण करतच असते. चांगल्या माणसाला बाजूला काढतात आणि स्वतः भांडत बसतात. तसं कार्यक्रम येते ते अहमपूर्वम ते भागायला लागले. मग मी ते प्रभो देवा असं ते चाललं होतं आणि हे पाहत असताना भगवंताने अचानकपणे ते राक्षस ज्या दिशेने गेले त्याच्या विरुद्ध दिशेनं एक सुंदर अशी मोहिनी स्त्री चेंडू खेळत 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 राक्षसांना मोहित करत करत आपल्या चालण्याने वगैरे यायला लागली समोर. आता राक्षस अमृत विसरून गेले. ते बघायला लागले तर स्त्रीकडे मोहिनीकडे पाहायला लागले. दैत्य येऊन बचेत सुख काम बुद्धीपर्यंत निघून त्यांच्या मनामध्ये तिच्याबद्दलची आकांक्षा निर्माण झाली. आणि ते सगळे म्हणले की हे अमृत नंतर आधी हिला बघत पडले आणि हिच्याकडे जायचं म्हणले. ते सगळे जाऊन तिला भेटले आणि ते म्हणून तो सगळा पात्र हरंत सौरताला क्षिपंतो दस्युधर्माना आयांती ददृश स्त्रिया. त्या स्त्रीला त्यांनी पाहिलं आणि त्या स्त्रीला पाहून त्या स्त्रीच्या समोर गेले, तिची प्रार्थना केली, तिला बोलायला लागले तू कोण आहेस कुठली, तिची चौकशी करायला सुरुवात केली. आता ते भगवंतानी ते मोहिनी घेऊन धारण केलं होतं. ती मोहिनी सामान्य थोडीच होती. ती म्हणजे मी कोण आहे ते नंतर सांगेन म्हणाले, तुम्ही कोण आहेत ते मला आधी सांगा. त्यांनी सांगितलं राक्षसांनी की आम्ही कश्यपांची संतती आहोत वगैरे वगैरे. इथं काय करताय म्हणाले आम्ही आता समुद्र मंथन केलंय आणि समुद्र मंथनातून आलेले अमृत आहे. हे अमृत आमच्यात कोणी पहिल्यांदा पाहिजे असं आपल्यामध्ये भांडण लागले. म्हणाले यात हे कोणीतरी आम्हाला सोडून देईल. नूनन पवित्रा सुटू प्रेषित असे शरीर येणार. आमच्यामध्ये हे सगळं चाललंय. आधी कोणी प्यायचं, देवांनी आधी प्यायचं का राक्षसांनी आधी प्यायचं? आमच्यात बरोबर वाटा करण्यासाठी तुला पाठवलं म्हणजे भगवंतांनी. राक्षस म्हणायला लागले म्हणून हे अमृत घे. सहजपणे ते अमृत राक्षस ते हिला द्यायला लागले मोहिनीला. पण मोहिनी पण हुशार, म्हणजे एकदा उलटा हळून बळकट केला पाहिजे.
तुला लक्षात ठेवा, नीतिशास्त्र सांगतोय बरं. तुला म्हणतात की पायावरच बोलतो तुम्ही. नीतिशास्त्र असे ती काय म्हणते ते सांगते. ती काय म्हणते, कथम कश्यप राजाः कौशल्या मयि संगताः विश्वास पंडितो जातु कामनीषु न याति. की पंडित लोकांचा विश्वास कधीही स्त्रियांच्यावर नसतो. श्लोकाचा अर्थ सांगितलं, माझं म्हणणं सांगितलं की कारण नीतिशास्त्र असे स्त्रीषु नदीनांच नखीनांच शृंगेणां शस्त्रपाणिना विश्वासो नैव कर्तव्यः स्त्रीषु राजकुलेषु च. इतक्या लवकर विश्वास ठेवू नये. पहिल्यांदा नदीवर विश्वास ठेवू नये. कधी पूर्वी काही सांगता येत नाही. नखी म्हणजे त्या प्राण्याला नख आहे, म्हणजे वाघ झालं, सिंह झालं किंवा मांजर झाली, फार विश्वास ठेवू नये. कधी विश्वासघात करते ते सांगत नाही. नदीनांच नखीनांच शृंगेणा ज्यांना शिंग आहे, गाय बैल त्यांच्यावर फार विश्वास ठेवू नये. शृंगीना शस्त्र पाणी ज्यांच्या हातात शस्त्र आहे, कधी लोक फिरत नाही सांगता येत नाही. आणि विश्वासावर नैव कर्तव्य त्यांच्यावर विश्वास करू नये. कोणावर अजून स्त्रीषु आणि राजकुलेषु स्त्रियांच्यावर आणि राजनेत्यांवर कधी विश्वास ठेवू नये. राजकुलाच्या पुरुषावर राजनीतीचे माणसं आहेत त्यांच्यावर कधी विश्वास ठेवू नये असं नीतिशास्त्र म्हणाले. आणि असं असताना तुम्ही सगळे कश्यपांची संतती आहात. राक्षसाने ते कश्यप ऋषीची संतती ना, दिदीपासून सगळे दैत्य झाले तर कश्यपांची म्हणून म्हणाले कथम कश्यप दायादाः पुष्टल्यां निसंगताः विश्वासं पंडितो जातो कामिनीषु न यातिः सारावकानां श्रीणांच स्वैरिणीनां सुरद्विषः सख्यान्यावर नित्यानि नूतन नूतन विचित्रता. स्त्रियांचं सख्य आणि राक्षसांचं सख्य हे कधीही मोडू शकतं. हे लक्षात ठेवावं. दुष्टांचं सख्य कधीही मोडू शकतं. ते काही टिकाऊ नसतं. काय करायचं. पण त्यांनी असं जरी म्हटलं तरी राक्षसांचा मात्र पूर्ण विश्वास तिच्यावर होता. राक्षस म्हणजे तू काहीतरी म्हणली ते आमचा पूर्ण विश्वास आहे म्हणले तुझ्यावर. तू जसं म्हणशील तसं आम्हाला चालेल म्हणले. तू फक्त आमचा या अमृताचं वाटप व्यवस्थित करून दे. भगवंताचं बोलणे ते त्यामुळे भगवंताचं एक वैशिष्ट्य कोणताही अवतार असू द्या भगवंताचा, ते जे बोलते त्याच्यावर समोरचा विश्वास ठेवतो. कृष्णावतारातही सगळीकडे खरं बोललं तरी विश्वास ठेवतो, खोटं बोललं तरी विश्वास ठेवतो. त्यामुळे त्या सगळ्या राक्षसांनी विश्वास ठेवला. आणि मग भगवंतांनी अमृत वाटपायला वाटप करायला सुरुवात केली. देवांना पहिल्यांदा दूध म्हणले, वरवरचं पाणी ते वरवरचं पाणी देवांना देऊन आणि खालचं घट्ट घट्ट तुम्हाला देऊन असं म्हणून त्यांनी अमृत वाटपायला सुरुवात केली. आणि बघता 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 देवांना अमृत संपाय आणि वाटल्या जातात संपत अमृत गेलं. हे कोणी पाहिलं, राहून पाहिलं. राहून पाहिलं आणि राहून देवाचं रूप धारण करून तो चंद्र आणि सूर्याच्या मध्ये जाऊन बसला. आणि त्यानं ते असे ते येऊन पिऊ लागले होते. आणि ते भगवंतांनी ते असं अमृत सोडलं, ते राहूच्या हातात पडलं. तितक्या चंद्राने आणि सूर्याने नेत्राने भगवंतांना सांगितले हा राक्षस आहे. त्यामुळे भगवंतांनी सगळ्या देवांना अमृत वाटप झालेलंच होतं. मग आपलं मूळ रूप धारण केलं आणि सुदर्शन चक्रानं त्या राहूचा शिरच्छेद केलं. तेवढ्या वेळापर्यंत राहूला अमृत पिलेलं होतं. म्हणून अमृताची किंमत ठेवण्यासाठी तिथं धडही जिवंत राहिलं आणि शिरही जिवंत राहिलं. म्हणून तेव्हापासून त्या नुसत्या धडाला केतू म्हणतात आणि शिराला राहू म्हणतात. आणि तेव्हापासून अशी एक कथा आहे की ग्रहण वगैरे लागतं. ग्रहणामध्ये राहू चंद्राला गिळतो वगैरे म्हणतात. या कथेमुळे झालं. असो, याच्यानंतर तेव्हा राक्षसांच्या लक्षात आलं की आपल्याला देवांनी फसवलेलं आहे. आणि मग राक्षस युद्ध करायला लागले. पण आता काळ देवांचा प्रबळ होता. त्यात विजय बलवान कोण अबलवान कोण हे फार महत्वाचं. काळ ज्याचा तो खरा बलवान. देवांनी त्या ठिकाणी मोठा पराक्रम केला, भगवंतांनी पराक्रम केला. आणि शेवटी राक्षसांच्या लक्षात आलं, बलीच्या लक्षात आलं की आता आपला काळ नाहीये. आणि बलीनं माघारी घेतली. बली वापस घेतली. आणि अशा प्रकारे देवांचं राज्य समुद्र मंथनाच्या द्वारा पुन्हा प्राप्त झालं आणि देवाचं राज्य व्यवस्थित सुरू झालं. भगवंताच्या कृपेने देवाला सगळं प्राप्त झालं. याच्यानंतर बलीनं विचार करायला सुरुवात केली की अजून एकदा आपण प्रबलपणे विचार देवांचा पराभव करावा. आणि म्हणून काही दिवस वाट पाहून बलीनं देवावर चालून गेला, आक्रमण केलं. त्यात पुन्हा देवांचा पराभव झाला. आणि मग
स्वर्गाचं राज्य बलीकडे राहिलं आणि देव पुन्हा पहिल्यासारखेच झाले की सारखं सारखं देव येतात, राक्षस येतात आणि स्वर्गावर आक्रमण करतात. याचं हे सगळं पाहून आदितीच्या मनामध्ये फार वाईट वाटायला लागलं की आपलं इंद्राचं राज्य गेलं, आपल्या मुलाचं राज्य गेलं आणि म्हणून ती कश्यप ऋषींकडे आली आणि कश्यपाला तिने प्रार्थना केली, महाराज तुम्ही देवही तुमचे चिरंजीव आहे, राक्षसही तुमचे चिरंजीव आहे, पण देवाला भगवंताने स्वर्गाचं राज्य दिलेलं आहे. तर स्वर्गाच्या राज्यावर राक्षस सतत आक्रमण करतात आणि देवांना तिथून आक्रमण देतात. तर माझी एवढीच इच्छा आहे की माझ्या मुलांचं जे आहे ते टिकावं, तर त्यांना देणारा एखादा मुलगा मला द्या. भगवंताने माझ्या पोटी अवतार धारण करून देवांचं जे राज्य आहे ते त्यांनी टिकवावं असं एखादा काहीतरी वरदान मला द्या, असं तिने प्रार्थना केली. काल आपण घाईमध्ये होतो, काल आपण मरुद्गणांची उत्पत्तीची कथा नुसतीच बोलतो, पण त्यात काय की दितीनं सुद्धा अशीच प्रार्थना केली होती. पण दितीनं प्रार्थना अशी केली की इंद्राला मारणारा मुलगा झाला पाहिजे आणि आदिती काय म्हणते माझ्या मुलांचं संरक्षण करणारा एखादा त्याला लहान भाऊ असला म्हणजे बस झालं, माझ्या मुलांचं जे आहे ते त्याचं राहावं. दोघींच्या वृत्तीतला फरक आहे हा दिती आणि आदितीच्या. म्हणून कश्यप ऋषींनी तिला पुंसवन नावाचं व्रत सांगितलं. भागवतात 2 ठिकाणी पुंसवन व्रत येतो, आलं का लक्षात? एक मी काल सांगितलेलं ते मरुद्गणाच्या उत्पत्तीच्या वेळेस पुंसवन नावाचं जे व्रत आहे ते दितीला सांगितलं. ते 8-9 महिन्याचं व्रत आहे, का तिच्या वृत्तीचा फरक आहे आणि तिला इंद्राला मारणारा मुलगा पाहिजे. पण आदितीला मात्र भगवान कश्यपांनी एक जे पुंसवन सांगितलं ते फक्त 12 दिवसाचं सांगितलं. 12 दिवस पुंसवन व्रत करायला सांगितलं. 12 दिवस पुंसवन व्रत केलं की तुला भगवंत तुझ्या पोटी अवतार धारण करते म्हटलं. त्याप्रमाणे आदितीनं 12 दिवस पयोव्रत पुंसवन व्रत एकच नुसत्या दुधावर राहण्याला पयोव्रत म्हटलं. त्यात काय 12 दिवस भगवंताची पूर्ण पूजा करायची. त्याप्रमाणे पुरुषसूक्ताने पूजा करायची. जास्त फार अवघड व्रत नाहीये. पुरुषसूक्ताने पूजा करायची, रोज षोडशोपचार पूजा करायची आणि भगवंताला खिरीचा नैवेद्य दाखवायचा, म्हणजे पायसाचा नैवेद्य दाखवायचा आणि तेवढंच पायस दोघा नवरा बायकोनी पिऊन राहायचं. असं 12 दिवस व्रत करायचं. त्या पद्धतीने झालं. फाल्गुन पक्षामध्ये करायचं. फाल्गुनाच्या प्रतिपदेपासून शुद्ध पक्षामध्ये फाल्गुनी शुद्ध प्रतिपदार्थ आहे, फाल्गुनी शुद्ध द्वादशी असं व्रत करायचं म्हणजे पुत्र प्राप्ती होते. कुणाला जर पुत्र संततीचा जर प्रश्न असेल त्यांनी या पद्धतीने व्रत करा. भगवान विष्णूची मूर्ती घ्यायची, तिला व्यवस्थित स्नान घालायचं, गंगेवरून पाणी आणायचं. आधी अमावस्येलाच म्हणजे प्रतिपदेच्या आधीची जी अमावस्या आहे त्या अमावस्येला एक मुक्त राहायचं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पुण्यावाचन मातृकापूजन नांदी श्राद्ध वगैरे सगळं करायचं. व्रताचा संकल्प घ्यायचा. त्याच्यानंतर नदीच्या पाण्याने भगवंताचा अभिषेक करायचा. पुरुषसूक्तानं एक उपचार भगवंताला अर्पण करायचे. त्याच्यानंतर पुरुषसूक्ताचं हवनही करायचं. जे पयोव्रत आहे, पयो म्हणजे जी खीर आहे त्या खिरीचा हवनही करायचं, पायसाचं हवनही करायचं. म्हणजे पायसाचा नैवेद्य दाखवायचा, पायसाचं हवनही करायचं आणि मग उरलेला जो पायसा तो खायचा. अशा पद्धतीनं आणि तेवढ्या वेळच राहायचं. पुन्हा शाबुदाण्याची खिचडी वगैरे खायची नाही, कळलं का? तेवढ्या वेळच राहायचं. असं 12 दिवस करायचं. असं 12 दिवस केलं. 12 दिवस झाल्यानंतर मग 13 दिवशी भोजन वगैरे करून त्यांचं हे करून व्रताची सांगता करायची. अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. तिथं भगवंताची प्रार्थना केली. नमस्ते भगवते पुरुषाय मही असे सर्वभूतनिवासाय वासुदेवाय साक्षिणे सर नमो व्यक्ताय सोचवाय प्रधान पुरुषाचे हे स्तोत्र आहे. हे स्तोत्र म्हणायचं आणि त्याच्यानंतर तर प्रतिबंधीन मानवी यावत शुक्ल त्रयोदशी ब्रह्मचर्य मदस्त्वम स्नानम त्रिशमनम करे. 3 वेळा स्नान करायचे मात्र. सकाळी स्नान, मध्यान्ह स्नान, संध्याकाळी स्नान. अधस्वप्न म्हणजे पलंगावर झोपायचं नाही.
खाली जमिनीवर झोपायचं. वर्जेत असं आला आपण महत्वाचं सांगितलं, खोटं बोलायचं नाही त्या काळात. वर्जेत असं आला खोटं बोलायचं नाही म्हणजे कुठलंच इतरही फालतू गप्पा नाही मारायच्या, असंच आलाप नाही करायचं. वर्जेत असं आला आपण भोगानुच्चा नोचावता अहिंसा सर्वभूताना वासुदेव परायणः अशा बरोबर 12 दिवस पूर्ण करायचे. त्रयोदश्या अतो विष्णू स्थपनं पंचगैरी विभो कार्य चातुर्दृष्टीने विधिना विधिकोविदयी पूजांचे महती क्रिया वित्तजातीवरिता भगवंताची मोठ्या वैभवानं पूजा करायची. म्हणजे वैभवामध्ये त्याचं जसं वैभव असेल वित्तशाक्य सोडून, वित्तशाक्य म्हणजे आपल्याकडे देण्याचं खूप सामर्थ्य असताना न देणं म्हणजे वित्तशाक्य, असं व्यवस्थित करायचं. अशा प्रकारे करून चिरून निरुक्त पैसे श्रीकृष्णाने नैवेद्य वगैरे करून 12 ब्राह्मणांना जीव वगैरे घालून दक्षिणा गुरुवेद्या पृथ्वी निश्चितारता असं ते करायचं. येतं प्रयोगतन नाम दुर्गाराधनम बरम पितामहे नामेतम मयाते समुदारुतम पंचाने महामागे सतत चिरणेन केशवम आत्मना शुद्ध भावेन नियत आत्मा भजाप्ययम. तू मला जे प्रश्न विचारलास त्या प्रश्नाचं हे उत्तर आहे की तुला जर चांगला भगवंत तुझ्या पोटी यावा असं वाटत असेल, या पद्धतीने तू ते व्रत कर म्हणाले. तुला भगवान स्वतः येते दर्शन देतील आणि तुझ्या पोटी येतील. अशा प्रकारे वरदान कश्यप ऋषीने आदितीला दिलं. तेव्हा आदितीनं इत्युक्त असा आदिती राजा सोबत कश्यपाने होईल अन्नश्रेष्ठ प्रतिमितं द्वादशाहम अतंत्रिता. अतंत्रिता या शब्दाचा अर्थ अनालसपणे, आळस न करता 12 दिवस तिने या पद्धतीने पूर्ण भगवंताची आराधना केली. 12 दिवसात एकमेव भगवंताचं चिंतन केलं आणि कोणाचंच नाही. चिंतन एकया बुद्ध्या महापुरुष ईश्वर, एकच मेव बुद्धी. महापुरुष ईश्वर चिंतयत एकया बुद्ध्या महापुरुष ईश्वर मनश्चैकाग्रया बुद्ध्या भगवंत खिलात्मनि वासुदेवे समादाय चचारः पयोव्रतम. तिनं भगवंताची पूर्ण उपासना करून एकबुद्धीनं एकनिष्ठतेनं वासुदेव पारायण म्हणून तिनं पयोव्रत केलं. आणि पयोव्रत झाल्यानंतर भगवान साक्षात तिच्या समोर प्रगट झाले. तर नेत्र गोचरवीक्षण सहजोत्थाय साधनं. आणि भगवंताने तिला वरदान दिलं की काही कार्य करू नकोस, मी तुझ्या पोटी वामन रूपाने अवतार धारण करेन आणि तुझ्या इंद्राचं राज्य तुला देईन. अशा प्रकारचं भगवंताने तिला वरदान दिलं. आणि त्याप्रमाणे बरोबर पुढं श्रावण शुद्ध द्वादशीला भगवंत वामन रूपाने तिच्या पोटी आले. आणि वामन रूपाने आल्यानंतर त्या ठिकाणी भगवंताचा हा जो अवतार आहे हा साक्षात अष्टवर्षांमध्ये वामन रूप जे लहान लेकरू झालं ते 8 वर्षाचं झालंच नाही. डायरेक्ट भगवंताने 8 वर्षाचं अवतार धारण केलं. का? याचं कारण असं की बलीनं असं ठरवलं की बलीनं जेव्हा स्वर्ग घेतला तर बलीला सुद्धा कंटाळा आला की काय सारखं देवांचं राक्षसाचं भांडण होत राहतं. म्हणून त्याला असं कळलं की ज्या पुण्याईच्या जोरावर इंद्राला स्वर्ग मिळतो ती पुण्य आपण करावी. आणि म्हणून बलीनं यज्ञ करायला सुरुवात केली. 108 अश्वमेध यज्ञ केल्यानंतर इंद्रपद मिळत असतं. ते यज्ञ करायला सुरुवात केली. कुठं केली? भडोच जे आता आहे त्या भडोचला ऊर्ज क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी त्यानं यज्ञ केला. यज्ञाला सुरुवात केली आणि जवळपास 95-96 यज्ञ त्याचे झाले. आणि तेव्हा भगवंताचा हा अवतार झाला. जसा भगवंताचा अवतार झाला तर बटू वामन दृष्टा मोदमाना महर्षया. बटू वामन रूपात पण परमात्म्याचा अवतार झाला. आणि मग तस्योपनी यमानस्य सावित्रीं सवितांगवी. मग त्या भगवंताची वामनाची मुंज केली. ती मुंज करत असताना कश्यपांनी त्यांना गायत्री मंत्राचा उपदेश केला. ब्रह्म भगवंताला जे जाणवं दिलं ते खूप बोलण्यासारखं आहे. पण द्या बोललेलं जाणवं जे दिलं भगवंताला ते बृहस्पतीनं दिलं. जाणवं जे आहे ना यज्ञोपवीत असं त्याला म्हणतात. ते व्रतवंताचं ते लक्षण आहे. ते बृहस्पती ब्रह्मसूत्र मेघाला कश्यप होत होतात. कश्यपाने मेघला दिली. कृष्णाने भूमीर दंडम सोमो वनस्पती सोमाने वनस्पती दिली. गोपीन आच्छादन आणि छत्री ही सगळी
सप्तर्षींनी दिली. अक्षमाला महाराज सरस्वती व्यापना, अक्षमाला म्हणजे रुद्राक्षाची माळ ही सरस्वतीने दिली. आणि भिक्षा भगवती साक्षात उमाला अंबिका सती. आणि भगवान वामनांना भिक्षा जी कुणी घातली तर साक्षात जगन्माता अन्नपूर्णा अंबिकेने घातली. तिला असं केलं. आणि मग काय तर मुंजीमध्ये काय असतं की भिक्षा जी असते ती भिक्षा त्या भिक्षा मागून आणायची असते. मुंजीत सकाळचा गायत्री उपदेश झाला की संध्याकाळी, आता काय झालं की आपण सगळं 1-2 तासात सगळं आटोपून टाकतो, पण संध्याकाळच्या वेळेस अनुप्रवचनीय होम नावाचा एक होम असतो. तो आता आपण सगळे करतो. पण भिक्षा आणायची, त्या भिक्षेत आलेले जे तांदूळ आहेत त्या तांदळाने तो होम करायचा असतो, त्याला अनुप्रवचनीय होम असतो. त्याच्यावर अधिकार ते बटूचा नसतो, तो पूर्ण अधिकार गुरुचा असतो. गुरुंनी सांगितलं तो आता अनुप्रवचनीय होमासाठी भिक्षा घ्यायची तर काय करणार, मला संपूर्ण जगत मला भिक्षेमध्ये आणून द्या असं गुरुंनी आज्ञा केली. गुरु कोणी तिथं बृहस्पतीने त्याला सांगितलं आता तू भिक्षा आणतोय ना तर ती भिक्षा जी आहे ती काय कर, संपूर्ण जगत मला ते म्हणाले. समित महाहितपन्नी कृत्वा परिसमोहनम परिस्थिती समभ्यच समिती रजोत्या आणि श्रुताशुनेत यजमान मूर्जितम बलिमृगुणा उपकल्पितैस्तरः जगाम तत्रा कसार समृतो भारेण कांचन नमयत पदे पदे. आणि मग ती भिक्षा आणण्यासाठी अगदी कार्य करून भगवान बटू वामन निघाले. कुठे निघाले? बलीकडे. कारण त्यावेळेस जगाचं राज्य बलीकडे होतं. पूर्वी असं आपल्याकडे गुरु लोक असं काही वेळा मागत असत तर त्यावेळेस ब्राह्मण बटू घाबरत नसत, ते आणून देत असत. कशामुळं? कारण त्यांना माहित होतं की आपण जर राजे लोकांकडे गेलो तर राजे लोक आपल्याला नाही म्हणणार नाही. म्हणून त्या आत्मविश्वासाने भगवान बलीकडे निघाले. आणि कुठे गेले म्हणाले तर नर्मदा उत्तरे बले यत्वियस्ते मृगकच्छ सौम्यगे प्रवर्तयन्तो मृगवक्तुत्तमं विचक्षतारा दुर्दयतारवी. मृगकच्छ नावाच्या क्षेत्रामध्ये नर्मदेच्या उत्तर तटावर जिथं यज्ञ चाललेला आहे त्या यज्ञशाळेमध्ये भगवान विष्णू वामन रूपात, वामन म्हणजे मुटका, अष्टवर्षात्मक रूप धारण केलेलं भगवंताचं ते रूप. आणि हळूहळू भगवंत जायला गेले आणि तिथं आले. आणि जसं त्या यज्ञशाळेमध्ये आले भगवंताचं ते अलौकिक तेज तिथल्या सगळ्या यज्ञशाळेतल्या लोकांनी पाहिलं. आणि सगळे उठून सशिष्येषु भृगेश्वर सगळे भृगु लोक, भृगु गोत्राचे सगळे लोक तिथं होते. त्या सगळ्यांनी उठून पहिले तर त्याला नमस्कार केला. कारण भगवंताचं ते दिव्य तेज जे होतं त्या तेजाकडे पाहूनच लक्ष देतं की तेज पृथ्वीवरचं तेज नाही, हे काहीतरी अलौकिक तेज आहे. आणि म्हणून सदत्विजो यजमान सदस्य हातपिशो वामन तेज सारूप, भगवंताच्या तेजानं बाकीच्यांचे सगळं तेज लोप झालं, लुप्त झालं. जे कोणी तेजस्वी लोक होते त्यांचंही तेज तिथं लुप्त झालं. छत्रम सदंडम सजलम कमंडलू, भगवंताच्या हातामध्ये छत्र होता, दंड होता, कमंडलू होता. विवेश विप्रत हयमेध वाटवम, त्या अश्वमेध यज्ञाच्या त्याच्यामध्ये भगवंताने प्रवेश केला. आणि भगवंताचा तो प्रवेश पाहून सगळ्यांच्या मनामध्ये एकदम आनंद निर्माण झाला. कारण भगवंत दुश्मन जरी असला, शत्रू जरी असला तरी शत्रूच्याही मनात भगवंताच्या येण्याने आनंदच उत्पन्न होतो, हे लक्षात ठेवा. भगवंत मंगल करणारे, त्यामुळे बलीला एकदम आनंद झाला. आणि बली उठला, बलीनं पाहिलं ते. आणि बलीला असं वाटलं की काय तेज आहे, ब्राह्मण ते असावं तर ते असंच असावं. बलीने साष्टांग नमस्कार घातला, तर उठून स्वागत आहे पादो भगवतो बलीही. आणि मग भगवंताचे पाय धुण्यासाठी भगवंताला आसनावर बलीनं बसवलं, त्याचं स्वागत केलं. कारण काय की यज्ञामध्ये अचानकपणे असा कोणी जर महात्मा आला, महात्मा जो कोणी असो, ब्राह्मण एखादा आला, एखादा संन्यासी आला तर त्याची पूजा केली पाहिजे, त्याला त्याचं वापस पाठवू नये. आपण एखाद्या यज्ञच नाही, समजा तुम्ही घरी गुरुचरित्राचं पारायण करत असाल किंवा छोटे छोटे कुठे पारायण करत असाल, त्यात जर कोणी आला आपल्या घरात अचानक तर त्याचं पूजन केलं पाहिजे, काहीतरी दक्षिणा देऊन त्याला पाठवलं पाहिजे. इथं तर काय बलीनं भगवंताची पाद्यपूजा केली, देवांनी ब्राह्मणांनी मंत्र वगैरे म्हटले. आणि मग बली पाद्यपूजा वगैरे झाली तर बलीनं हात जोडून म्हणला स्वागतम ते नमस्तुभ्यम ब्रह्मण की गर्वामध्ये ब्रह्मर्षीनां तपस साक्षात
म्हणणे कार्य वपूर धनम. भगवंता आपलं स्वागत असं म्हणाले. आपलं तेज पाहता मला असं वाटतं की इथं असलेले जेवढे त्यांचं पुण्यच तुमच्या रूपात आलेलं आणि ते खरे होतं. पुण्य म्हणजे काय? परमात्माच होतं ना. तेव्हा अद्यन पितरस्तृप्ता हा किती सुंदर प्रार्थना आहे बघा. अद्यन पावितं कुलम अद्यास्पृष्ट कृतोयम यत् भवान आगतो गृहम. तुम्ही आमच्या घरी आलात म्हणाले, आमच्या यज्ञमंडपात आलात. आज आमचे खरोखर पितर तृप्त झाले. अद्यन पावितं कुलम आमचं कुल आज पवित्र झालं म्हणाले. अद्यस्पृष्ट कृतोयम आज हा यज्ञ पूर्ण झाला. पण तुमच्यासारखे महात्मे आले त्यामुळे तुम्हाला म्हणाले यज्ञपटोवांच सतत प्रतीक्षमे स्वामर्थिनपि प्रसुतानुतर्ते. हे ब्राह्मण पटो तुला काय पाहिजे ते मान. काय पाहिजे म्हणाले तुला? ग्रामान समृद्धान तुरगान गजानवा. गावं पाहिजे मान. तुरगान घोडे पाहिजे मान. हत्ती पाहिजे मान. रथांतदार तमसम प्रतीक्ष. काय पाहिजे? रथ पाहिजे पाठ. राज्य पाहिजे तर राज्य पाठ. एखादी मुलगी पाहिजे मुलगी मान म्हणाले. काय पाहिजे ते मान. मी बली आहे आणि आज तुला मी दिल्याशिवाय राहणार नाही असं बलीनं प्रतिज्ञा केली. बलीचं ते वाक्य ऐकलं. भगवंत फार हुशार. लगेच काही म्हणले होऊन जायचं. मागणारा जो असतो फार हुशार असतो. मागणारा जो येतो एक लक्षात ठेवा. ज्यावेळेस तुम्हाला कोणाला काही मागायचं असतं तेव्हा त्याला लहानच व्हावं लागतं. म्हणून भगवंताला सुद्धा लहान व्हावं लागतं. मागायचं म्हणजे लहान होऊन मागावं लागतं. थोडं गोड बोलावं लागतं. मग नंतर काय करायचं ते करतात. द्यायचं की नाही द्यायच्या वेळेस तर मात्र विराट रूप होतं. कळलं का? पण मागताना मात्र लहानच व्हावं लागतं. तसं किती वैभव वाक्य धर्मयुक्तम सुमृतम निशम्य भगवान गीता प्रतिनाचे मागवी. त्याचा अभिनंदन करून भगवान म्हणाले वा 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 म्हणजे तू जे बोललास की नाही म्हणाले अत्यंत सुंदर बोललास म्हणाले आणि हे तुला शोभणार आहे. तुझ्या कुलाला शोभणार आहे. भगवंताने तुला खानदान सगळं काढलं कुठं काय वा म्हणे. भगवंताचं वय किती? 8 वर्षाचं वय. आणि भगवान म्हणतात बाबा पितामह कुल वृत्त प्रशांता. तुझे आजोबा काय मोठे होते म्हणाले. हे तस्मिन मुले कष्टी निसत्व कृपण कुमार. तुझ्या कुलामध्ये निसत्व कोणी झालं नाही. कोणी कृपण झालं नाही म्हणजे अदाता कोणी झालं नाही. तुझ्या घरात कुलामध्ये दान येणारच आहे. प्रत्याख्याता प्रतिष्ठित योगा दाता द्विजाते. असं कोणी झालं नाही की एखाद्या ब्राह्मणाला त्याला म्हटलं मी देतो आणि वापस फिरला माघारी देतो म्हणायचं आणि माघारी फिरायचं. हे तुझ्या कुलात कुणाला व्यक्ती म्हणाले. युष्मत कुल येत जसामले न प्रल्हाद उद्भाग येद्रोडुबक्के. तुमच्या कुलामध्ये तुझे आजोबा प्रल्हाद हे तुमच्या कुलातलं सर्वात मोठं रत्न आहे असं म्हणून भगवंताने बोलायला लागलं. तुझ्या वडिलांचं बोलले वैरोचनीचं पण सांगितलं विरोचनाचं पण बघितलं आणि असं करून त्यांच्याप्रमाणे तू सुद्धा म्हणाले आपल्या कुलाला जसं शोधतो तसं तू बोलायला लागलास. म्हणून तर मी तुझ्याकडे आलो म्हणाले. मी जे मागशील ते तू देशील याची मला पूर्ण खात्री म्हणाले. म्हणून मी तुझ्याजवळ आलो म्हणाले. अतोमस्य हृदय प्रवेशामि परां दिशा. आणि असं म्हणून भगवंतांनी त्याच्या पूर्ण खानदानाला केलं. बली विचार करायला लागला हे पोरगं दिसायला 8 वर्षाचं आणि कुठला इतिहास सांगायला आपला आजोबा पंजोबाचा इतिहास सांगायला लागले. कोण आहे बरं. पण भगवंताचं जे बोलणं त्याच्यात तो मोहित झाला आणि मग सगळं सांगून म्हणाला राजा ठीक आहे तू म्हणतोस तू द्यायला खूप बसलायस पण ब्राह्मणाने संतुष्ट असावा असा एक नियम आहे म्हणाले. आणि म्हणून मला काही जास्त नको. तस्मात् तत्त्व मही ईशत ऋणेहम वरदर्शभा. राजा मला काही नाही मी तुझ्याकडे काय आलो ना फक्त थोडीशी जमीन मला पाहिजे. ईशत ईशत म्हणजे थोडीशी. किती म्हणाले. पदानी त्रीणी दैत्येंद्र संमितानी पदामम. 3 पावलं तेही मम पदा संमितानी. माझ्या पावलाला 3 पावलं पाहिजे. नान्यते कामाय राजन पदान्या जगदीश्वरात नैव प्राप्नोति वै विद्वान यावत अर्थ प्रतिग्रह. आपल्याला जेवढं पाहिजे जेवढं आपलं काम होतं तेवढं घेण्यामध्ये जर प्रतिग्रह घेतलं तर ब्राह्मणालाही पाप लागत नाही म्हणाले. मला एवढंच पाहिजे याच्यावर जर घेतलं तर मला पाप लागेल म्हणून मला एवढंच ते म्हणाले. आता बली इतक्या वेळ त्याच्यावर संतुष्ट झालेला होता. भगवंतानं एवढं बोललेलं होतं सगळं एवढा इतिहास सगळा सांगितलेला कारण ते प्रभावित झालेला होता बली. आणि मग मात्र बली जोरजोरात हसायला लागला. म्हणजे तो बालो
बालिशमती स्वार्थम प्रत्यबुधो यथा. अरे अरे अरे, तू बोलतोस खूप मोठ्या माणसासारखं पण तू शेवटी लहान मुलाच आहेस. अरे बालिशमती तेच म्हणाला. तुला स्वार्थ कळत नाही. स्वार्थम प्रति अबुधा. स्वार्थ तुला कळत नाही म्हणाल. विद्वान नाहीस, मूर्ख आहेस. अरे पुन्हा सांगणार आहे मी कोण आहे माहिती नाही होणार. त्रैलोक्याचा अधिपती आणि माझ्याकडे 3 पावलं. नकुमान मानव म्हणजे भुयो याची उभं राहते. एक लक्षात ठेव. माझ्याकडे एखादा मनुष्य आला तर त्याला पुन्हा दुसऱ्याकडे जावं लागत नाही. पूर्वीच्या काळात असंच होतं. एखाद्याकडे एखादा ब्राह्मण तर याचक म्हणून जरी गेला तर तो क्षत्रिय राजा त्याला एवढं देत असेल की त्याला दुसऱ्या राजाकडे त्याची गरज पडायची नाही. जर तो दुसऱ्या राजाकडे गेला तर हा राजा आपला अपमान समजत असतो. म्हणून तो म्हणतो की माझ्याकडे तू आलास ना, आता कोणाकडे जायची गरज नाही. पुन्हा एकदा मागितलंस पुन्हा मागायची गरज नाही. तस्मात् वृत्ती करी भूमी भटो काम प्रतीच्छ नाही. त्यामुळे हे भटो आयुष्यभर पुरेल एवढी जमीन मागणार आला. मी तुला अजून तुला एकदा चान्स देतो. बघ भगवंत ते हलतात का? याने किती काहीतरी सांगितलं तुला. राजा तू म्हणतोयस अमुक पाहिजे तमुक पाहिजे पण खरं सांगत म्हणजे माणसाच्या आयुष्यात शेवटी त्याला जमीन किती कामाला येते. आपापल्या हाताने 3.5 हाताचा त्याचा देह होतो तेवढी जमीन त्याला कामाला येते म्हणाले. एक गोष्ट भगवंतांनी सांगितली त्यांना. एक गोष्ट तुला राजा एक ब्राह्मण असाच एका राजाकडे गेला तुझ्यासारखा दाता होता म्हणाले आणि त्या राजाने त्या ब्राह्मणाला सांगितलं की सकाळ सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पळत 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 तू जा. जिथपर्यंत जाशील तिथपर्यंत तुझी जमीन असं त्याला सांगितलं. आणि तो ब्राह्मण त्या जमिनीच्या लोभानं पळायला म्हणाले आणि पळता 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 सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पळाला आणि शेवटी जो पडला तो गेला म्हणाले. काय उपयोग झाला? त्याला किती जमीन कामाला आली? 3.5 हात फक्त जमीन कामाला आली म्हणाले. बाकी काही कामाला. राजा असंतुष्ट तुझ्या नष्टा. हा ब्राह्मण जे आहे ते संतुष्ट असतील तर ब्राह्मणाचं ब्राह्मणत्व आहे. ते असंतुष्ट जर असले तर त्यांचा नाश होतो म्हणाले. म्हणून यावंतो विषय प्रेष्ठा त्रिलोक्या अजितेंद्रिय. राजा लक्षात ठेव ज्याचा इंद्रिय निग्रह नाही ज्याचा मनोनिग्रह नाही त्याला त्रैलोक्यातले जरी भोग आणून दिले तर नशक्तिवंती ते सर्व प्रतिपूरयितुं त्याच्या मनाला संतुष्टता देऊ शकत नाही ते. म्हणून मला जास्त काही नको. यदृच्छोपन्नेन संतुष्टो वर्तते सुखाम. ब्राह्मण जो असतो खरा ब्राह्मण तो यदृच्छया उपपन्नेन सहजपणे जे काही प्राप्त होईल त्याच्यावर संतुष्ट असतो म्हणाले. आणि यदृच्छा लाभदुष्टस्य तेजो विप्रस्य वर्धते. ब्राह्मणाने इतकं संतुष्ट राहावं की सहजपणे जे मिळेल त्याच्यात त्याचं तेज वाढतं म्हणाले. जुन्या काळात काही लोक असे एवढे विद्वान होते असं वाढणारे होते इतकी यदृच्छा लाभ संतुष्ट असायचे की टेंबे स्वामी महाराजांचे वडील होते ना ते जेवायला बसल्यानंतर सुद्धा ते मागत नसत भातपाडा पोळी बनवलं. समोरच्याला वाढलं तरी ठीक आहे नाहीतर झालं समोरच्याला जर नाही समजून वाढलं तर तेवढ्या उठून ते द्यायचे. मागायचं नाही इतकं त्यांना आयाची बोलत असत त्यांचं असं वागितलं. भगवंतांनी त्या बळीला सांगितलं. त्यामुळे तस्मात् प्रशांत संतोषात अगम संतोषात अंबसेवा शुभक्षणी तस्मात् त्रीणि पदान्नेव ऋणे त्वत् वरदर्शभा. राजा एतावत विसृतोहम जितपं यावत प्रयोजन. मला माझं प्रयोजन जेवढं तेवढं वित्त मला तर 3 पावलांना मिळतं म्हणाले. मला त्याच्यापेक्षा जास्त नको. तू किती जरी मला म्हटला तर मी त्याच्यापेक्षा जास्त मागणार नाही. मला देऊन टाक म्हणाले 3 पावलं. ते ऐकून बरी हसत म्हणलं ठीक आहे आता काय माझा नियम आहे समर्थाची इच्छा पूर्ण करायची. वाटते तर कधी येता तुझी इच्छा आहे ते घे म्हणाला. आणि वामनाने महित जग्राह जलभाजनम. आणि वामनाला ती जमीन देण्यासाठी संकल्प करण्यासाठी पाण्याचं भांड त्यानं घेतलं. हा सगळा संवाद चालू होता. त्यामुळे शुक्राचार्य बघत होते की कोण आहे एवढं तेज त्यांच्या लक्षात आलं होतं. एवढं तेज आहे हे तेज आहे पृथ्वीवरचं तेज नाही. आणि त्यांच्या लक्षात आलं की साक्षात भगवान महाविष्णू या रूपाने या ठिकाणी आले. आणि म्हणून
शुक्राचार्याने त्याला एकदम थांबवलं. कोणाला? बलीला. आणि बलीला म्हणले, बली संकल्प करू नकोस, कारण हा एष वैरोचने साक्षात भगवान विष्णुरम्य कश्यपा अतिथी जाता देवानां कार्य साधक. हा जो आहे तो देवांचा कार्य साधक आहे, देवाच्या कामासाठी आलाय. हा साक्षात भगवान महाविष्णू आहे आणि त्याच्यासाठी तो आला. म्हणून तू जर ते प्रतिशुद्ध केलं असेल, काही प्रतिज्ञा केली असेल तर ती सोडून दे, काही बिघडत नाही. एखादं खोटं बोललं तर आपलं सर्वस्व नष्ट होत असताना खोटं बोललेलं चालतं. कुठं खोटं बोलावं, कुठं खोटं बोलू नये, त्या शास्त्राने नियम केलाय. आपलं जर समजा सगळं नष्ट होत असेल अशा वेळेस अर्थ काही जिवंत ठेवण्यासाठी खोटं बोललेलं चालतं. गो ब्राह्मण हिंसा अनुतंसात जुगुप्सितम स्त्रीषु नर्मविवाहेच वृत्त्यर्थे प्राणसंकटे गो ब्राह्मण हिंसाया अनुतंसात जुगुप्सितम. प्राण संकट असेल, आपली वृत्ती नष्ट होत असेल, काही ब्राह्मणांची हिंसा होत असेल तर ती हिंसा जर खोटं बोलण्याला थांबत असेल तर खोटं बोललेलं पाप लागत नाही. आता तुझं सर्वस्व द्यायची वेळ आलेली आणि त्यामुळं तू जे काही त्याला म्हटलेलं प्रतिज्ञा केली ती देऊ नकोस. तुला आता वाटायला हा लहान, पण एकदा का 3 पावलं जर तू त्याला दिलेस तर तो त्रैलोक्य गेले. शुक्राचार्याने आधीच सगळी योजना जाणली होती आणि त्यामुळे शुक्राचार्य म्हणाले. पण हे ऐकल्यानंतर बली पण फार तयारीचा होता. तो म्हणला, महाराज खरोखर साक्षात भगवान जर असतील तर माझ्या इतकं या जगात कोणी धन्य नाही. अरे बलीकडे भगवान मागायला आला, तुझं काय आनंदपणे ब्रह्मांड नायक याचना करतोय कोणाकडे? बलीकडे. पण मी मागे हटतो म्हणाला, मी नाही मागे हटणार, मी नाही मागे हटणार. जर मी माझं सर्वस्व गेलं तरी चालेल, पण मी वापस जाणार नाही. यत्किंचित भूमी ती करूयात असं त्याला स्पष्टपणे सांगितलं. नाहम मी निर्यात ना, तो काय म्हणतो माझं सगळं गेलं तरी चालेल पण मी त्याला भिणार नाही, पण असत्याला मी जास्त भीतो म्हणाला. मी प्रतिज्ञा केली आणि आता तुम्ही म्हणता खोटं बोल तर ते मला चालणार नाही. त्यामुळे जरी हा भगवान असला तरी असू द्या, मी ते त्याला सगळं द्यायला तयार आहे. असं म्हणून त्यांनी शुक्राचार्याला दूर केलं. बिचाऱ्या शुक्राचार्याने सर्वस्व प्रयत्न केले. त्या जलभाजनामध्ये जाऊन, त्या भांड्यामध्ये जाऊन बारीक रूप शुक्राचार्याने पाणी खाली पडू नये म्हणून संकल्प करतात. तेव्हा झारीतले शुक्राचार्य अत्यंत वाईट प्रयोग सुरू झाले. पण मला खरं सांगावं, शुक्राचार्यांचं काय चूक आहे? आपल्या शिष्याचं सगळं जात असताना कोणता गुरु बघेल? शुक्राचार्य त्यांच्या जागेवर योग्य आहे, लक्षात घ्या. उगीच लोकांनी शुक्राचार्याला बदनाम केलं. जर निसर्गक्रमामध्ये देवांचं गुरुत्व बृहस्पतीला आणि दैत्यांचं गुरुत्व जर शुक्राचार्याला भगवंतांनी जर दिलं असेल तर दैत्यांचं वाचवणं गुरु कशाने करतो? त्याच्यासाठीच असतो, पुरोहित असतो ना. गुरु म्हणजे पुरोहित. पुरोहित म्हणजे काय? जो तुमचं हित करतो, तुमचं सर्वस्व हित करणारा जो त्यालाच पुरोहित म्हणतात, हे लक्षात ठेवा. तर शुक्राचार्य मी तरी हित करायला गेले, पण त्याचा परिणाम असा झाला की त्या झाडीमध्ये गेल्यानंतर होता डोळ्यामध्ये त्याने काय केलं, ते पाणी खाली पडणार म्हणून त्यानं ते दर्भ घेतलं. तो दर्भ गेला तर दर्भ त्या बिचाऱ्याच्या डोळ्यात गेला, डोळा फुटला. शेवटी त्यांनी शाप दिला की तू सर्वस्वापासून जाशील. आणि मग भगवान विष्णूच्या हातावर बलीनं पाण्याचा संकल्प सोडला की भगवान विष्णूंच्या पावलानं 3 पावलं जमीन, मी प्रल्हादाचा नातू, विरोचनाचा मुलगा, त्रैलोक्याचा अधिपती असलेला इंद्र या नर्मदेच्या तटी उत्तर तीरावर देत आहे म्हणून संकल्प सोडला. जसा त्याने संकल्प सोडला, मागायला आला जो माणूस मगाशी सांगितलं, मागायला आले की माणसं शांत असतात, शांत असतात, साधे असतात, सज्जन असतात, लहान असतात. नंतर आपलं खरं रूप प्रगट करतात. तसं भगवंताने रूप प्रगट केला आणि जे रूप प्रगट केलं, पहिलं पाऊल उचललं भगवंताने. त्या 8 वर्षांचं रूप वाटलं, बलीला जे हसणं आलं होतं आणि ते रूप गेलं एकीकडे आणि एकदम विराट रूप भगवंताने केलं. ते विराट रूप म्हणजे संपूर्ण सगळी पृथ्वी पूर्ण व्यापली आणि पहिलं पाऊल उचललं. भू भुवास पहा जनात पहा सत्यम. पहिलं पाऊल सत्यलोकात गेलं. पृथ्वीवर वरचे 7 लोक भगवंताने पहिल्या पावलामध्ये व्यापले. तिथं ब्रह्मदेवाने भगवंताने त्या पहायची
पूजा केली, ते जे तीर्थ काढलं ते म्हणजे गंगा आहे, भागीरथी. म्हणून शालिग्रामाचं तीर्थ गंगा समान समजली जाते. त्याचं कारण ते भगवान विष्णूच्या पायाचं ते तीर्थ आहे, तिथून गंगा निर्माण झाली. सत्य लोकांमध्ये गेलं, भूभुवा स्वाहा महाजनातपहा सत्यम. दुसरं पाऊल भगवंतांनी उचललं, अतुल मित्र सुंदर रसातर महात्मा पाहता खालचे 7. 2 पावलामध्ये चतुर्दश भुवन संपूर्ण भगवंतांनी व्यापून टाकलं. तिसरं पावलाला जागाच उरली नाही. आणि मग आता भूखंदिशो होतं, विवरा प्रयोद स्त्रीमृदेवा विषयोद असं सगळ्या पावलामध्ये सगळी जागा गेली. आणि आता तिसरं पाऊल उरलं नाही. भगवंतांनी बलीला बोलवलं. त्याने राक्षसांनी थोडंसं युद्ध करायचा वगैरे प्रयत्न केला, पण बलीने सगळ्यांना थांबवलं. म्हणजे आता नाही, आज भगवंत माझ्याकडे याचक म्हणून आलेला आहे, त्यामुळे युद्ध नाही करायचं. त्यामुळे राक्षसांचं युद्ध थांबलं आणि भगवंतांनी बलीला बोलवलं. भगवंतांनी वरुड पाशाने बलीला बांधलं आणि भगवंतांनी सांगितलं, राजा तू 3 पावलाची प्रतिज्ञा केली होतीस, 2 पावलं झाली. तिसऱ्या पावलाला जर तू जागा दिली नाहीस तर तुला नरकात जावं लागेल. जागा दाखव म्हणली, आता तिसरी जागाच राहिली नाही. तेव्हा बली म्हणाला, पुरुषी देवा, तिसरं पाऊल जे आहे ते माझ्या डोक्यावर ठेवा. आणि मग बली पूर्णपणे भगवंताला शरण आला आणि भगवंत बलीनं आत्मनिवेदन केलं. आणि आत्मनिवेदन करून भगवंत बलीनं डोकं खाली ठेवलं. भगवंताने त्याच्या डोक्यावर पाय ठेवला, डोक्यावर पाय ठेवून त्याला खाली पात्रात घातला. आणि मग हे सगळं झालं. तितक्यात प्रल्हाद आले. प्रल्हादाने भगवंताची स्तुती केली. सगळ्यांना असं वाटलं की भगवंत बलीला मारतात काय, पण भगवंतांनी प्रल्हादाला जे वरदान दिलं होतं काय, की तुझ्या वंशातल्या मारुती कुणाला मारणार नाही. तेव्हा भगवंतांनी बलीला मारलं नाही. म्हणून यावेळेस नीती उलटी केली त्यांनी. तेव्हा युद्धाला प्रसंग देऊन दिला नाही भगवंतांनी, याचना केली. आणि बलीला सांगितलं, सगळं झालं. शुक्राचार्यांना बोलून घेतलं भगवंतांनी, बलीच्या पत्नीला बोलून घेतलं. सगळ्यांना सांगितलं की उरलेला यज्ञ पूर्ण करा. बलीलाही समजावून सांगितलं, म्हणजे तुला स्वर्ग पाहिजे, पण आता हा जो पुरंदर नावाचा इंद्र आहे त्याचा काळ आहे, त्यामुळे तू सध्या तुला स्वर्ग मिळणार नाही, पण पुढल्या कल्पामध्ये तू इंद्र होशील, असं भगवंतांनी सांगितलं. शुक्राचार्यांना शांत केले. शुक्राचार्य रागवले होते ना, त्यांनाही शांत केलं. त्याच्यानंतर उरलेले यज्ञ पूर्ण करायला सांगितलं. बलीला म्हणजे तुला काय पाहिजे ते माग. बली म्हणला, देवा पाताळात तू मला जर राज्य दिलं असेल तर माझी एकच इच्छा आहे की माझ्या द्वारावर तू अशा ठिकाणी उभा पाहिजेस, माझ्या 4 दारावर, की माझी नजर गेली की मला तू दिसला पाहिजे. भगवंताने तसाच म्हटलं. मग द्वारपाल म्हणून भगवंत त्याच्याकडे राहिले. असं काही दिवस गेलं म्हणतात. पुढं भागवतात नाहीये, पण पुढं राखी पौर्णिमेच्या दिवशी नारदाच्या सांगण्यावरून लक्ष्मी राखी बांधायला बलीला गेली. राखी पौर्णिमा जी सुरू झाली ती इथून सुरू झाली. आणि मग तिने त्या बलीला हे केलं, ओवाळणीमध्ये भगवंताला सोडवलं द्वारपाल पदार्थ. असं कथा. अशा प्रकारे म्हणजे वामन अवतार आहे ना, याच्यात खूप शिकण्यासारखं. भगवंत कसे पूर्णपणे भगवंताचा जो क्रम आहे तो जर पाहिला तर वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात येतात. की जरी भगवंताने ते थांबवलं, ते का थांबवलं, तर बलीची जी वृत्ती होती कोणती, की मला आत्ता पाहिजे, मला राज्य पाहिजे, ती वृत्ती भगवंताने नष्ट केली. त्याला राज्य दिलं, पण ते केव्हा थोडं थांबून, काळ थांबून ती वृत्ती नष्ट करण्यासाठी भगवंताने हा सगळा क्रम केला. बलीला मारलं नाही. या अवताराचे वैशिष्ट्य काय केलं त्यांनी बघा. या अवतारात, इतर अवतारामध्ये भगवंत शत्रूला मारतात, आपण जर पाहिलं तर, पण या अवतारात भगवंताने शत्रूला मारलेलं नाही, शत्रूच्या वृत्तीला मारलेलं. हा अवतार जो आहे तो भगवंताचा अशा पद्धतीचा आहे. असो, अशा प्रकारे भगवंतांनी इंद्राचंही काम केलं. आणि त्याच्यानंतर भगवंताचं नाव उपेंद्र असं पडलं. त्याच्यानंतर बलीचं हे झाल्यानंतर मत्स्यावताराची कथा झाली. अष्टमस्कंदाची समाप्ती झाली. गोपाल कृष्ण भगवान